परिसरातील सर्व ग्रामस्थ शेतकरी बंधू आज प्रहार संघटनेच्या चिकलठाण गावातील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी येथील शाखा प्रमुख तसेच सर्व मार्गदर्शक ज्यांनी प्रहार संघटनेची आमदार बच्चू कडू यांच्या संघटनेची पक्षाची शाखा काढण्यासाठी मदत केली, सहकार्य केलं आणि सर्व माझ्या बरोबर आलेले वेगवेगळ्या गावातून शाखा प्रमुख, कार्यकर्ते, मित्रमंडळी, पाहुणे तसेच पत्रकार बंधू, प्रहार संघटना म्हणजे काय आणि कशासाठी काढली पाहिजे, प्रहार संघटनेचा चिकलठाण गावासाठी फायदा काय। मग आजपर्यंत आपण अनेक संघटना काढल्या, अनेक ग्रुप काढले, शिवसेना आली, भाजप आलं, राष्ट्रवादी आली, काँग्रेस आलं। मग प्रत्येक पक्षाची माणसं, प्रत्येक पक्षाची शाखा ही वेगवेगळ्या माध्यमातून आपण काढत गेलो, ऐकत गेलो आणि वेगवेगळ्या वक्त्यांनी येऊन वेगवेगळ्या पक्षाच्या भाषणे केली। पण प्रहार संघटनाने इतर पक्षातला फरक काय? एका बाजूने आपण विधानसभेसाठी असणाऱ्या 4 उमेदवारांची भाषण ऐकली, बघितली, बघतोय, फिरतोय, करतोय। मग मार्केट कमिटी असेल, तालुका पंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, प्रत्येक माध्यमातून आपल्या चिकलठाण आणि परिसरात वेगवेगळ्या मुद्द्यावर बोललं जातं आणि आश्वासनाची खैरात केली जाते। मित्रांनो, प्रहारची संघटना ही बच्चू कडूंची संघटना 800,000 किलोमीटरवर आलेली, एकमेव आमदार असणारा, ज्या माणसानं पगारीला विरोध केला, 100 वेळा रक्तदान केलं, सर्वसामान्याच्या, वंचिताच्या, गोरगरिबाच्या अडचणी, तक्रारी सोडवणारा असा ह्या संघटनेचा प्रमुख। आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर 5-5 कारखाने असणारी, 2-2 कारखाने असणारी, माजी आमदार असणारी, चालू आमदार असणारी, मार्केट कमिटी ताब्यात असणारी, पंचायत समिती ताब्यात असणारी, एका बाजूने लाखो कोट्यावधी रुपयाच्या गाडीत फिरून प्रत्येक वेळेस आल्यावर वेगवेगळे आश्वासनं देणारी। मला इथं आल्यानंतर सर समजलं की चिकलठाण गावात ऊस काढायचं सुद्धा राजकारण केलं जातं, की ज्याचा ऊस ज्याच्या टोळीनं काढला तर त्यालाच मतदान द्यायचं, ज्याचा मतदान नाही अशा माणसाचा ऊस सुद्धा काढला जात नाही। अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण आपल्या भागात होत असतं। मग आपण कशासाठी या ठिकाणी काम केलं पाहिजे किंवा कशासाठी नेता मानला पाहिजे? प्रहार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून 18 लाख ऑपरेशन झाले। चिकलठाणच्या भागात कोणी गरीब असो, श्रीमंत असो, ते कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्याला कुठल्याही प्रकारचं ऑपरेशनची अडचण आली, त्याची किंमत 1500 रुपयापासून लाखो रुपयापर्यंत असू द्या, 10 लाखाचं ऑपरेशन असू द्या, 20 लाखाचं ऑपरेशन असू द्या, आमदार बच्चू कडूंच्या माध्यमातून आणि प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते ऑपरेशन फुकट करण्याचं काम कोण करत असेल तर या तालुक्यात फिरणारी एकमेव बच्चू कडूंची प्रहार संघटना करते। मग तुम्ही आपल्या भागात, आपल्या शेजारी, आपल्या बाजूला जर एखाद्या गरीबाचं ऑपरेशन काढलं, गुडघ्याचं ऑपरेशन काढलं, डोळ्याचं ऑपरेशन काढलं, हृदयाचं ऑपरेशन काढलं, कुणाला कॅन्सर झालेला असेल, वालचं ऑपरेशन असेल, कुणाचा अटॅक आलेला, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असेल, महिलांची कुठलीही ऑपरेशन असू द्या, त्याच्यासाठी वेगळं तुम्ही प्रहारमध्ये प्रवेश करायची गरज नाही, कुठल्या गटाचा सांगायची गरज नाही, कुठल्या जातीचा सांगायची गरज नाही, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या मंडळाचा सांगायची गरज नाही। बच्चू कडूच्या कार्यकर्त्याला एका फोन केला की त्याची व्यवस्था पुण्याला, मुंबईला अशा ठिकाणी केली जाते। मित्रांनो, की आजपर्यंत आपण 4 गटाच्या माध्यमातून एवढी सेवा ऑपरेशनच्या माध्यमातून कोणी दिली ती आपण आपल्याला स्वतःला विचारून घेतलं पाहिजे। मग प्रहार संघटनेचं दवाखान्याचं काम एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला तहसील कचेरीत गेलं तर आज ही अवस्था
असे आहेत, रेशन कार्ड मिळत नाही, आधार कार्ड मिळत नाही, मतदान कार्ड मिळत नाही, त्याच्यासाठी 8-8 10 हेलपाटे घालावे लागते, जातीच्या दाखल्यासाठी हेलपाटे घालावे लागते, पोलीस स्टेशनच्या कामासाठी तर पैशाचा पाऊसच पोलिसांकडे पडतो की कुठलंच काम पोलिसांचं पैसे दिल्याशिवाय होत नाही। मला इथं चिकलठाण वांगी भागात काय वाळूच्या व्यवसायातून समजलं की पलीकडे असं काढण्याचा एक पीआय आता अलीकडे आलाय आणि त्यांना बोटीतून बसून येऊन अलीकडे वाळूची तस्करी चालू आहे असं दिसलं। मग सर्वसामान्याचं पोरग, शेतकऱ्याचं पोरग कुठेतरी वाळू काढत असेल, ज्याची नेत्याबरोबरची लिंक नसेल, अशा पोराकडून 6 लाख रुपये जर या तालुक्याचा पीआय घेत असेल, ह्याच्या इतकी लाजिरवाणीच गोष्ट कुठली नाही। मग मित्रांनो, पुढारी कशासाठी असतो, नेता कशासाठी असतो? मग नुसत्या मतदान देण्यासाठीच नेता आहे का? मग नेत्यांनी काम काय केलं पाहिजे, त्यानं कुठल्या अधिकाऱ्याला बोललं पाहिजे, कुठल्या अधिकाऱ्याला न बोललं पाहिजे? वायरमॅन आपल्या गावाला आहे का? तलाठी बिगर पैशाचं काम करतोय का? ग्रामसेवक बिगर पैशाचं काम करतोय का? तहसील कचेरीत गेलं तर काम होतंय का? हे सर्वसामान्य आणि गोरगरिबाच्या, वंचिताच्या ज्या अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून केलं जातं। मग तुम्ही सांगता की ह्या भागात आपल्याला सर्वात जास्त अडचणी आहेत ती लाईटच्या। मग लाईटचा आजपर्यंत चिकलठाणमध्ये एक जणांना दाखवायचं, एक जणांनी हात वर करायचा की मला लाईटची डीपी जळाली की तो डीपी फुकट मिळाला म्हणून। एक जण दाखवून द्या चिकलठाण भागातला। सावडीची काय कार्यकर्ते इथं आलेले असतील, एवढा चेअरमन आहेत आमचं, की त्यांचा जळलेला डीपी फुकट मिळाला, त्यांचं बिल तटलेलं होतं तरी फुकट मिळाला। प्रहारच्या संघटनेनं पैसे भरले नाहीत, पण हा कायदा आहे, हा नियम आहे। पण मित्रांनो, इलेक्शन सोडून आपल्याला कुठल्या गोष्टी शिकवल्या जात नाही। वायरमॅननं गावासाठी 24 तास राहिलं पाहिजे। डीपी जळला तर त्या डीपीचं ₹1,00,000 बिल झालेलं असू द्या, ₹2,00,000 बिल झालेलं असू द्या, डीपी जळला तर त्या वायरमॅननं काढून नेला पाहिजे आणि वायरमॅनच भरून आणून एमएससीबीच्या गाडीत तो अडकवला पाहिजे। ह्या गोष्टीच आपल्याला शिकवल्या जात नाही। जातीचा दाखला किती दिवसात मिळला पाहिजे हे शिकवलं जात नाही। मग सर्वसामान्य माणसाला, शेतकरी माणसाला ह्याच गोष्टीची मोठी अडचण आहे। मग आमदार कोणी येऊ दे, आमदार नारायण पाटील झाला, आमदार संजय शिंदे झाला, आमदार रश्मी दिदी झाली किंवा आमदार जयवंतराव जगताप झाला, सर्वसामान्य आणि गोरगरिबाला ह्याचा काहीच उपयोग नाही। मग आपण इतक्या दिवस बागलांना निवडून दिलं, आता एक वेळ चान्स द्यायचा म्हणून आबाला निवडून दिलं आणि दिवस रात्र स्वप्न बघणारा ज्याचा भाव बबनदादा शिंदे आमदार आहे, अशा भावाला संजय शिंदेला निवडून द्यायचं तुम्ही चिकलठाणकरांनी परत एकदा ठरवलेलं आहे। मित्रांनो, कुणाला निवडून द्यायचं हा आमचा विषयच नाही। एक तुम्ही रेशन कार्ड दाखवा की जिथं तहसील कचेरीत काम थांबले, संजय शिंदे आला आणि तिथं रेशन कार्ड काढून दिलं। एक तुम्ही दाखवा की दवाखान्यातल्या पेशंट साठी त्या माणसाने पैसे दिलं। एक जण दाखवा की त्याच्या गटाचा नाही, त्याच्या तटाचा नाही, त्याचा काय संबंध नाही, अशा माणसाचा संजय शिंदेच्या कारखान्याला ऊस गेलाय आणि तशा माणसाला त्याला टोळी टाकली। संजय शिंदेने दाखवा की एका माणसाला मुद्रा लोन काढून दिलं, संजय शिंदेने दाखवा की बँकेचं प्रकरण करून दिलं। मग संजय शिंदे, संजय मामा शिंदे परत एकदा माड्यावरून येऊन आपण त्यांना कशासाठी निवडून द्यायचं हा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे, हे अंतःकरणात विचार केला पाहिजे। रात्री दिवस रात्र झोपताना भाषण करमणुकीसाठी नाही। चंदू काकाची माझी जिगरी दोस्ती आहे, काळूरामला राग येईल परत, काकाची माझी संजय मामाच्या आधीची दोस्ती आहे। काका जवळच बसले पाठीमागे, 2 बाऱ्या म्हणलं काकाला आत या, आत या। पण आमच्याकडली लोक जशी त्या संजय शिंदेला घाबरत येते, तुमच्या करमाळ्यातली लोकच घाबरत नव्हती। आज काका सारखा दांडगा दोस्त माझा, तो सुद्धा माणूस म्हणतो स्टेजवर यायला नको, म्हणजे प्रचंड दहशत संजय शिंदेची आहे तुम्हाला सांगतो। पण रावणाची लंका राहिली नाही। 80,000 बायका, लाखो पोरं, सोन्याची लंका होती, खाट झाली खाट। मग हा संजय शिंदे कुठला आला? औरंगजेबाची आदिलशाहीची 10-12 पोरं तुमच्यासारखी छत्रपतीने घेतली आणि गावोगाव तुडायला चालू केली, सोडून पळून केली। मोठाले अफजल खान, मग अफजल खान एवढा संजय मामा आहे का? औरंगजेबा एवढा आहे का? रावणा एवढा आहे का? आणि 80,000 बायका सांभाळून काही विचार करा फक्त। टीका टिप्पणी करण्याचा उद्देशच नाही, तो माझा गावाला आहे। संजय मामाचा आमचा बांधाला बांधायचे कोण? अहो एवढंच काय, ज्या संजय मामाला तुम्ही करमाळा तालुका आणि सोलापूर जिल्हा मामा म्हणून ओळखतो, तशा मामाचा भाचा अतुल खुपशेच्या प्रहार संघटनेचा दैवलीचा कार्यकर्ता आहे, तो इथं आलेला आहे।
तुम्ही आल्यानंतर संजय मामाला विचारा तुमचा भाचा कुठे आहे मामा? भाचा माझ्या बरोबर. मग संजय मामाच्या भाच्याला थांबवू शकलं नाही. संजय मामाच्या गावात एक गाडी आली आहे. निमगाव गावात एक गाडी आलेली आहे. निमगावच्या गावात त्याच्या गावात तुमच्या चिकनठाणच्या सभेला आमच्या भागात बघायला गेलं तर एक रस्ता नीट नाही. तुम्ही दैवलीत जावा, कनेर गावात जावा, बार्लेवाडीत जावा, गुडघे इतकं खड्डे. गेल्या 13 वर्षापासून मैल कोणी रस्त्यावर फिरला नाही, एक मुरमाची पाटी टाकली नाही. आणि अशा 13 वर्षापासून न झालेला रस्ता आणि आमदार बच्चू कडूच्या माध्यमातून 2 वेळा आंदोलने केली आणि 2,65,00,000 रुपयाचा रस्ता बच्चू कडूच्या माध्यमातून. काय दैवलीचे कार्यकर्ते आलेले, दैवलीच्या कार्यकर्त्यांना विचारा. मग तुम्हाला सांगतो तो माणूस तिकडून येऊन इथं विकास करणार का? आपली लढाई कुणाबरोबरच नाही का? तर संजय मामा बरोबर लढाई असल्याचं कारणच नाही का? तर 2-2, 5-5 कारखान्याची माणसं ती त्यांच्या उकरड्यावर आपला प्रपंच बी नाही. पण मला त्यांच्यासारखं जमलं बी नाही. मग सर्वसामान्य माणसाचा ज्याचा भाव बबनदादा शिंदे बार्लेवाडी आणि उपळवाटे गावात येऊन बटेनं रान करायचा माणूस 2008 सालापर्यंत 7 सालापर्यंत ज्या संजय मामाकडे काहीही नव्हतं त्या संजय मामाकडे कोट्यावधी रुपयाची सूतगिरणी आली, एक कारखाना आला. बबनदादाकडे 2-2 कारखाना, 3-3 कारखाना, घरात 5-5 कारखाना आल्या. मित्रांनो आपल्याला पत्रा काढून सलाद टाकायचं म्हणलं तरी आपण म्हणतो की अजून ऊस गेला नाही. दिवाळी करायची म्हणलं तर कितीनं बिल सोडले, विहारनं कमी दिले का मकाईनं कमी दिले, आदिनाथला गेलेलं वाहनाचं बिल मिळलंय का ही आपण विचार करतो. मग कोट्यावधी रुपयाचा कारखाना कुठून आला? मग छत्रपती शिवरायांचा वारस आहे का शिवाजी महाराजांचा वारस आहे का? तुम्ही अंतःकरणाला विचारलं पाहिजे की ज्या जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं त्यावेळेस मी संजय मामा सारखा अफजल खान होता, बबनदादा सारखा औरंगजेब होता, त्यावेळेस ही अशी माणसं होती. मग तशा माणसाला छेद पाडण्याचं काम कोणी केलं असेल तर छत्रपती शिवरायांनी केलं. मग छत्रपती शिवराय मीच एकट्यानं व्हायचं का? तुम्ही नाही का व्हायचं? तुम्ही नाही का छत्रपतीची वंशज? तुम्ही नाही का बाबासाहेब आंबेडकरांची वंशज? तुम्ही नाही का अहिल्यादेवी होळकरांची वंशज? तुम्ही थोडस विचार केला पाहिजे. आज राजकारणाची इलेक्शनची सभाच नाही, तुम्हाला फक्त तुमची डोकी सुधारवण्यासाठी काम करतो. संत गाडगे बाबाच्या चालीवर, संत गाडगे बाबाच्या कामावर काम करणारा बच्चू कडू आमदार. त्यांनी महाराष्ट्रावर रान उठवलं की फक्त गोरगरिबाची, अपंगाची, वंचिताची सेवा करण्याचे काम. मग जे तुमचं झालं तेच आमचं हाल करून घ्यायचं का? परत एकदा करमाळ्यातला विषय सांगतो की मला गेल्या 2 महिन्यापूर्वी सांगितलं गेलं की अतुल खुपशे जर गप बसला नाही, अतुल खुपशे जर संजय शिंदेच्या पार्टीला आला नाही तर अतुल खुपशेवर मी सावकारकीचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची पहिली सुरुवात कधी झाली असेल तर कालपासून झाली. आज हे तुम्ही चौकशी करा की तुमच्यासारखं गोरगरिबातून कष्टातून मी ही 2-5 एकर जमीन घेतली आणि त्या जमिनीच्या माध्यमातून ग्रामपंचायतला जो माणूस विरोधात आहे त्याला उचललं गेलं, त्याला सांगितलं गेलं की बाबा तुझ्या जमिनीचा रेट विकताना 2 लाख रुपये होता, आता त्या जमिनीचा रेट 5 लाख आहे, 10 लाख आहे. तू फक्त एक काम कर की त्याच्यावर सावकारकीची केस दे, तुला 2 लाख रुपयातच जमीन ती दिली जाईल. आणि तुझ्या मागे संजय शिंदे सारखा आणि बबन शिंदे सारखा माणूस आहे जो रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी पळतो, बच्चू कडूंचं काम करतो. अशा माणसावर तुम्हाला सांगतो की टेंभुर्णी पोलीस स्टेशनला कालच पहिला गुन्हा सावकारकीचा दाखल केला आणि आपण इथून पुढच्या काळात 16 गुन्हे दाखल करणार सावकारकीचे वेगवेगळे. ही पहिली संजय शिंदेची धमकी आहे. पण छत्रपती शिवरायांना तर जीव मारायची धमकी येत होती. छत्रपती शिवरायांना अफजल खान चालून अंगावर आले होते तरी छत्रपती शिवरायांनी हे नाही ठरवलं. छत्रपती शिवरायांना मुस्लिम समाजाच्या औरंगजेबाच्या मुली द्यायचं ठरलं होतं, आदिलशाहच्या मुली द्यायचं ठरलं होतं. तुला एवढं राज्य देतो, तेवढं राज्य देतो, पोरगी बी देतो, देखणी पोरगी देतो. छत्रपती शिवरायांनी ते नाही केलं. छत्रपती शिवरायांनी आपला जीव धोक्यात घातला आणि जीव धोक्यात घालून अफजल खानाचा वध केला. मग छत्रपती शिवरायांची जयंती तुम्ही मोठ्या प्रमाणात काढता, पण आपल्या काळातल्या, आजच्या काळातल्या तालुक्यात येणार, बाहेरच्या तालुक्यात येणार औरंगजेब, अफजल खान तुमच्या नजरेत का पडत नाही? काकावर तुमचं प्रेम आहे तसं आमचं बी प्रेम आहे. काकाला म्हणून की आपण सगळे मिळून तुमच्यावर प्रेम करू.
पण तुम्ही औरंगजेबाच्या नादिलशाहच्या पार्टीत जर झालं तर संजय मामाच्या पार्टीत जो जो जाईल तो स्वर्गात गेला जात नाही तर तो नरकात गेल्याशिवाय प्रचंड पाप त्या माणसाने केलेलं आहे. कुठलीही गोष्ट पुराव्याशिवाय सांगत नाही. संजय कोकाटे म्हणून भाजपाचा अध्यक्ष सुमित लॉज आहे. लॉजवरच्या गोष्टी तर मी बोलणारच नाही, पण तशा लॉजवर असणाऱ्या संजय कोकाटेला प्रचंड श्रीमंत असणारा भाजपाचा माणूस, भाजपाचा तालुका प्रमुख, तोही संजय मामाचा दोस्त होता. एकामेकाला गाडी देणं, प्रचंड एकामेकावर जीव, एका ताटात बसून खाल्लं जात होतं. अशा संजय मामाला, संजय कोकाटेला ज्यावेळेस जिल्हा परिषदची वेळ आली त्यावेळेस आपला दोस्त मोठा होतोय म्हणून त्याला बाजूला सारलं आणि दुसऱ्याला तिकीट दिलं. दुसऱ्याला तिकीट दिल्यानंतर संजय कोकाटेने काम पेशल चालू केलं, भाजपाचा अध्यक्ष झालं आणि संजय कोकाटेचं काम चालू झाल्यानंतर त्या बाबाला राग आला आणि एवढा बागायतदार असणारा, उद्योजक असणारा, ज्याच्या आयुष्यात एकही 151 सारखी सुद्धा बारकी सुद्धा केस नसणाऱ्या अशा संजय कोकाटेवर ह्या माणसाने काय केलं असेल तर वेश्या व्यवसाय करण्याचा आणि असा भयानक आणि गहन प्रकारचा गुन्हा दाखल पोलिसांना करायला लावला. स्वतःच त्या बाया लॉजवर लावल्या आणि सांगितलं की हे संजय कोकाटेच्या मालकीचं लॉज आहे. मग लॉजवर येताना जर नवरा बायको आली तर ती बाई आहे का, नवरा बायको आहे का, कोण घेऊन आलाय का, जो माणूस ज्याचं 2-2, 3-3 लॉज, 4-4 पेट्रोल पंप आहे तो कशासाठी बघायला जाईल. पण अशा माणसावर सुद्धा टाकलं आणि ते तुम्हाला सांगतो ती केस खोटी होती, ती अख्ख्या माळा तालुक्याला माहित झालं. त्याच्यामुळं एक दिवसात जामीन झाला. सगळ्याचा हिशोब कुठं असेल तर कुठली महाराजाला, भैरवनाथाला मानणारा मी माणूस आहे. तुम्हाला सांगतो की माझ्याही गावात रविवारी मटण खाल्लं जात नाही. कुठल्याही समाजाचा माणूस असू द्या, तुमची नामची यात्रा एकाच दिवशी असते आणि गुलालाची शपथ माझ्या गावात कुठल्याही प्रसंगी खोटी वाचली जात नाही. माझ्या इथं सरपंच बसलेले आहेत, सतीश शिरस्कर उपसरपंच आहेत. मग तुम्हाला सांगतो की अशा ठिकाणी, अशा भूमीत बोलत असताना एक शब्दही खोटा बोलणार. करमाळा तालुक्यात काम करतोय, प्रहारची संघटना वाढते, विधानसभेला माझा पराभव होतोय म्हणून पहिली केस कधी दाखल केली असेल तर काल केली. अशीच केस संजय कोकाटेवर केली. पण आम्ही ठरवलं की छत्रपती शिवरायांना कैद झालते, महात्मा गांधींना कैद झालते. कुठलं संत महात्मे आहेत की ज्यांना कोडलं गेलं नाही, ज्यांना कैद झाली नाही. मग प्रत्येक माणसाला कैद झाली. आपण बघता बघता चिकलठाण जीवर असू द्या, टिंबुर्णी पर्यंत जास्त माणसाचा ऍक्सिडेंट होतोय, झोपीत माणूस अटॅक येऊन मरतोय. आपण सर्व समजून चालू की आपण तसंच गेलो, झोपीत गेलो, ऍक्सिडेंट न गेलो, काय घाबरायची कारण आहे. पण मित्रांनो, अशा माणसाला जर इथं तालुक्यात येण्यापासून आणि पाप करण्यापासून अडवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला सांगतो बच्चू कडूच्या संघटनेला मदत केल्याशिवाय आणि प्रहारच्या संघटनेत आपण सर्वांनी सामील झाल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे. मग आज तुम्हाला सांगतो की काकाला बरं वाटत असेल की बाबा आपण एकमेव निवडून आलो, पण चंदू काका स्वतःच्या पावरवर आलेले आहेत. ते सगळा तालुका म्हणतो, जिल्हा म्हणतो की बाबा इथं संजय शिंदेच्या कार्यकर्त्याने येऊन माड्यावरनं मतदान केलं नाही. मग केलं जर असेल तर मार्केट कमिटीची सगळी सीटं का निवडून आली नाही. एकमेव माणूस स्वतःच्या पावरवर निवडून आलेला. मग अशा ठिकाणी तुम्हाला सांगतो की त्याचं घ्यायचं आणि हिथं येऊन आपल्यापाशी करमाळा तालुक्यात येऊन कशासाठी. मग ह्या माणसाला काय वाटतं की चंदू काका असेल, दत्ता जाधव असेल, सगळी माझी दोस्त आहेत, विलासदादा पाटील असलेली ही जेवढी माणसं गेलेली आहेत, या माणसाला वाटतं की याला खरंच संजय मामा आपल्यासाठी मदत करतोय का. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या गावातला फिरणारा उद्धव दादा माळी त्यांच्या बरोबर 24 तास असतो. उद्धव दादा माळी गेल्या 15 वर्षापासून त्यांची ग्रामपंचायत गावावर होती. 35 वर्षापासून, सरपंचाने 35 वर्ष सांगितलं, 35 वर्षापासून एक बी माळी समाजाचा माणूस मिळत नव्हता. पण माळ्यापेक्षा करमाळा तालुक्यातले लोक किती धाडशी आहे की बघा. शिरस्करांचं गाव चिमुरवाडी, आमच्या गावात वतनावर आलेला माणूस, ती म्हणला उद्धवच्या विरोधात कोण उभा राहत नसलं तर मी पट्ट्या उभा राहायला तयार. उद्धव माळ्याच्या विरोधात उभा राहिला. जनरलची जागा होती, 2 भावाच्या बायका सदस्य झाल्या. जनरलच्या जागेवर माळी समाजाचा असणारा फक्त उद्धव माळेच्या विरोधात उभा राहण्याची पावर कुणी दाखवली असेल तर करमाळा तालुक्यातील जिवरवाडीचं आलेलं सतीश शिरस्करांचं घर. आणि त्यांना आम्ही 5 वर्ष बिनशर्त पाठिंबा दिला आणि सरपंच केलं. तो माणूस सरपंच झाला. दुसरा माझा चुलत भाऊ उपसरपंच आहे.
हरिजन समाजाचा 1-1.5 वर्ष पहिला टर्म सरपंच होता, अभिमान गायकवाड उपसरपंच होता, तर तो आता कुठं असेल तर तो बबन दादाच्या आणि संजय मामाच्या बंगल्याला वॉचमॅन आहे. सर्वसामान्य माणसाची अशी माणसं आम्ही सरपंच उपसरपंच केली तरच छत्रपती शिवरायांचं राज्य आहे. मग माझ्या गावचा माझ्या पार्टीचाच माणूस ज्याचा आई वडील कामाला जाते तर अशा अभिमान गायकवाडला उपसरपंच केला आणि तो वॉचमॅन की करत संजय मामाच्या गेटवर बसला. गेटवर बसल्यानंतर बच्चू कडूंची पोस्ट, बच्चू कडूंची मदत केलेली फेसबुकला टाकत असताना वरचा एक मोठा वॉचमॅन आला. अरे बाबा म्हणला आपल्याला संजय मामाला आमदार करायचे, तू ही काय लावले? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही तर फक्त आम्हाला वॉचमॅनच केलं, पण अतुल खुपशेनं आम्हाला गावचा उपसरपंच केलंय, तुम्ही जा हे छत्रपती शिवरायांचं राज्य होतं. त्यावेळेस मरायसाठी शर्यत लागायची. तानाजी मालुसरे लग्न ठेवून कशासाठी गेलं? त्या ठिकाणी म्हणलं गेलं नाही की बाबा एवढं देतो का, तेवढं देतो का, ही निधी देतो का, ती निधी देतो का, जिल्हा परिषद देतो का, अशा गोष्टीच ठरल्या नाही. त्या प्रत्येक माणूस आधी लगीन कोंडाण्याचा अशा पद्धतीनं तानाजी मालुसरेंनी लढाई केली. आणि तुम्हाला सांगतो की छत्रपतींच्या प्रत्येक मावळ्याची मरण्यासाठी शर्यत लागायची. मग ती शर्यत प्रहारच्या कार्यकर्त्यात आहे. इथं आलेल्या कुठल्याही गाडीला मला 2 रुपयाचं डिझेल द्यायची आवश्यकता भासली नाही. काय कार्यकर्ते मोटरसायकलवर आले. मग प्रत्येक माणसाने काम करताना कुठंतरी सत्तेची बाजू आहे, सत्तेच्या बाजूने काम केलं पाहिजे, म्हणून उभा राहिलं पाहिजे. ऊसाचा राहिला प्रश्न, ऊस तुमचा जात नसेल तर बिहारच्या कारखान्यावर असेल, अंबालिकावर असेल, ऊस घालवण्यासाठी पहिला फोन तुम्ही प्रहार संघटनेला करायचा. असं ठरवायचं नाही की ऊसासाठी बाबा प्रहार संघटनेकडे कारखानाच नाही, मग ऊस घालवायचा कुठं? प्रत्येक दुःख पुसण्याचं काम आम्ही करतो. की ऊसासाठी असेल तरी फोन केला चालतो, लाईटीसाठी असेल फोन केला चालतो. 5-5, 10-10 वर्षाच्या मंजुरी ऐकून फोनला नाही तर केबलच वाढलेली आहे. एमएससीबीत गेलं तर अजून तुमचा नंबरच नाही म्हणलं जातं. अशा ठिकाणी तुम्हाला कधी संजय मामा येणार नाही, कधी रश्मी बागेल येणार नाही, कधी जयवंतराव जगताप येणार नाही, कधी कोणच येणार नाही. पण तुम्हाला सांगतो तिथं प्रहारचा कार्यकर्ता धावल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुमच्या भागात, तुमच्या गावात, तुमच्या रानात लाईट येणार नाही तेवढं काम प्रहारच्या कार्यकर्त्याकडनं केलं जातं. मग अजून दुसऱ्या गोष्टी कशासाठी करायच्या? मोठी माणसं आहेत, कोट्यवधी रुपयाचं काम आहे आणि कोट्यवधीची इस्टेट असणारे अनेक कारखाने असणारे आणि अनेक तुम्हाला सांगतो गोरगरिबाच्या मुंड्या मुरगाळल्या माणसाच्या मागे जायचं का? मग जसं आपल्या चंदू काकाचा असेल, दत्ता जाधवचा असेल, विलासदादा पाटलाचा असेल, तशीच आमच्या भागातला उद्धव दादा माळी त्यांच्या बरोबर फिरतो. मित्रांनो, 11 एकर जमीन असणारा उद्धव दादा पहिल्या पोराला शर्टाचं काम करून दिलं सरपंच बरोबर का? शर्ट ठेवली, अख्खी शर्ट मरून गेली. संजय मामाला ज्याला 25 वर्ष सेवा दिली ना, असे तुम्हाला सांगतो तंबाखू सोडून देण्यापासून बिचारा काम करतो. अहो एवढं काम करतो की ती जर ट्रिपला गेलं तर संजय मामाची अंडरवेट धुण्याचं काम कोणाकडे असेल तर आमच्या उद्धव दादाकडे. फार वाईट वाटतं, विरोधक असू द्या पण तो गावचा माणूस आहे. उद्या आल्यानंतर उद्धव दादाला विचारा, नाही म्हणलं तर मला फोन लावा. मग बायकोपेक्षा ज्यादा सेवा करणारा उद्धव दादा माळे एका बाजूने पोराला शेळे घेतले ते, उडा घेतले ते, ती मरून गेले. दुसऱ्या पोराला तालुक्यापुरती ट्रॅक्टरची एजन्सी घेतली. ट्रॅक्टरची एजन्सी आपल्या बायपासला चालू केली. बायपासला चालू केली. 1 जानेवारीला मोठं उद्घाटन झालं. 2016 1 जानेवारीला सरपंच आलो, आम्ही आलो. अरे विरोधक असू पण गावचा माणूस आहे, थटामटात केलं. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ त्या संजय शिंदेनं उद्धव दादा माळीकर सुद्धा दुकान ठेवलं नाही. रणजित शिंदेनं जिल्ह्याची एजन्सी घेतली आणि जिल्ह्याची एजन्सी घेतल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या अंडर ते ठेवायचं, म्हणून त्या बिचाऱ्याला तेही दुकान बंद करावं लागलं. शेळ्या मरून गेल्या, दुकान बंद करावं लागलं. ज्यानं 35 वर्ष संजय मामाची सेवा केली अशा आमच्या उद्धव दादाला वाईट वाटतं किती जरी असला तरी तो गाववाला आहे. अशा माणसाला स्वतःचा प्रपंच सुद्धा नीट करता आला नाही. मग जो 24 तास बरोबर आहे त्याचा प्रपंच नीट करता आला नाही, मग कर्माला कदाचित काय देणार आहे तो माणूस? जरासा विचार करा. आमच्या बरोबर चेंबुर्णीचं ज्यानं 5-10 वर्ष सरपंच पद भोगलं, सुधीर बापू माडिक नाव त्यांचं, संजय मामासाठी काही करायला तयार, जीव देण्यासाठी तयार आणि जीव घेण्यासाठी सुद्धा तयार. त्याचाही वापर करून करून सोडून दिला. तुम्हाला सांगतो चिंगम चघळल्यासारखं चढ. एका बाजूने सुधीर माडकाचा वापर असेल, दुसऱ्या बाजूने शिवाजीराजे कांबळे 25 वर्ष जिल्हा परिषद
आणि एका ताटात दोघं चाटून पुसून भाजी खायची. अशा माणसाला तुम्हाला सांगतो त्याला सुद्धा बाजूला केलं. आणि ज्या भारताबा शिंदेनी आरणच्या आयुष्यभर विरोध केला तशा माणसाला उचललं, शिवाजी कांबळेला सोडून दिलं. कुर्डूच्या जयंत पाटील आपल्या मतदारसंघातलं मोठं गाव, जयंत पाटलाचा कार्यकर्ता अण्णा डाणे, अण्णा डाणेला उचललं, अण्णा डाणेला जिल्हा परिषद सदस्य केलं, जयंत पाटलाला सोडून दिलं. अण्णा डाणे मोठा व्हायला लागला की जयंत पाटलाला उचललं, अण्णा डाणेला सोडून दिलं. तो पण माझा दोस्त आहे, बिचारा जनावरांचाच व्यापार करायला लागला. पैलवानकडे अण्णा डाणे जिल्हा परिषद. किती वाईट अवस्था आहे, ती बी दोस्त आहे माझा. मग जयंतराव पाटलांनी ठरवलं की बाबा आता आपण संजय मामाला चिटकून राहू. बिचाऱ्यानं पतसंस्था काढलेली, मातीत गेलेलं, चालू करताना सांगितलं की तालुका पंचायत गावाला तुला कुठेतरी तपास काढून देतो. ती बी काढून दिलं नाही. ती सरपंच संघटनेची शाखा काढत फिरते कुणकडबी आणि त्याच्या गावातली माणसं मरायला लागली पाणी वाचून. कोरडोचा रस्ता रोखला. बरं तिथं जाऊन आम्ही बोंबलो लोक पेटवली. सरपंचानं आमच्या गावातली चूल बंद केली. कुरडूला पाणी मिळाय पाय उपळ वाट्याचा त्या हवामानला दिवसभर उपोषण. म्हणजे सरपंच उपसरपंच आमची अशी आहे. आमच्यातच मतदानावर बहिष्कार घालून टाकला. मी म्हणलं मला हितली तरी पडू दे. नाही म्हणजे भाऊ कुरडूला पिंपळ कुट्याला आंबाडला जोर पाणी मिळत नाही तवर उपोषण. अतुल खुपशे त्यागाचा नाही, बच्चू कडू त्यागाचा नाही. अतुल खुपशे बच्चू कडू बरोबर रमेश पाटील असतील, नाना इंगळे असतील, प्रहारचा कुठलाही कार्यकर्ता असू द्या, माझ्या गावचा सरपंच उपसरपंच किंवा हित आलेले सर्व शाखा प्रमुख, सेवा करायची तर गाडगे बाबासारखी केली पाहिजे. देव दगडात नसून देव माणसात आहे. आणि देव माणसात असला जर त्याचा आत्मा जी आपल्याला पुण्य देतो, जी आशीर्वाद देतो, तीच माणसाला मिळते. मग तुकोबारायांनी काय सांगितलं तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून ऐकलं. 400 एकर ज्या माणसाने तुकोबारायांनी घालून दिली आणि त्या काळी 65 कोटीच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात टाकल्या. पहिली कर्जमाफी कुणी केली असेल तर तुकोबारायांनी केली. मग तुकोबाराय काय म्हणले, जे का रंजले गाजले कुठलं कोणालाच येणार त्याची जबाबदारी. थोडस तुकोबारायाचा अभंग आला पाहिजे. तेथीची देव ओळखावा, साधू ओळखावा, अभंग नाही येऊ द्या. पण त्यांचं सांगणं होतं की रंजले गांजलेल्याची सेवा केली पाहिजे. देव माणसात नाही, देव दगडात पाहिला पाहिजे. मग तुम्हाला वाटतं का देव दगडात नाही पाहिला पाहिजे, देव माणसात पाहिला पाहिजे? मग तुम्हाला वाटतं का दिदी दिग्विजय बाई देव माणसात बघते ते? तुम्हाला वाटतं का नारायण आबा बघते ती? आबाबद्दल तर काय लय बोलले की राडा सुटले गोटीवाले. मला होत नाही पण काय करतो. आता बोटीचं म्हणणं बरेच चाललंय का? पाणी फुटलंय का? कुठे गेली बोटी? ठेव का आले ती बोटी ठेव. भिऊ ना, काय काळजी करणार, जेवरात जायची मी आहे ना. तर बोटीला बी दहेगावची योजना कडपर्यंत पोहोचली. आली बोटीची 100-200 लोक, बावमल्ली कडपर्यंत पोहोचली नाही. पण आमचा वापर निस्ता जनतेनं करायचा, मत कोणकड बी द्यायची. लागलो आम्ही फिरायला, विकी पुढे लाईव्ह करायला. 100-200चा मॉब. ठ्याट्यानाचं काम झालं नाही, ठ्याट्यानाचं काम झालं. गेलो ना आम्ही दहेगावचं ऑफिस पाडायचं आंदोलन केलं. 10 दिवसात जर काम नाही झालं तर आम्ही ऑफिसच पाडून टाकू. ऑफिस पाडून टाकू म्हणलं. आबाजी कुठं फेसबुक लाईव्ह बघितलं, आबा त्या गावात हजर, बरोबर का? आणि त्याच गावात आणि त्याच दिवशी मस्ती चालू झाल्या गोटीत. मग जुनी माणसं म्हणायची की काय बी असू द्या पण सवत पाहिजे, दाखली असल्याशिवाय पहिली रुसलीला लागत नाही. अशी जुनी मन आहे तुमची. वडीलधारी माणसं बसले ती मी असं बोलून येईन विठ्ठलाच्या मंदिरात, पण अशी मन आहे पहिली. मग सारखा आमचा वापर गोटीवालीने केला. आता पुढं कसा आशीर्वाद देते ते कोण आठवत. पण गोटीवाली एवढं नक्की म्हणली की आबा पाणी तुमच्यामुळे आलं नाही, पाणी अतुल भाऊमुळे आलं. जर अतुल भाऊला तिथं फिरवलं नसतं तर तुम्ही पाणी दिलं नसतं. मित्रांनो, एक उदाहरण देतो. उशीर भरपूर झालाय. एखादं लेकरू जर असलं, महिन्याचं लेकरू असू द्या, 2 महिन्याचं असू द्या, 4 महिन्याचं असू द्या, 6 महिन्याचं असू द्या, जरा रडायला लागलं तर बाहेरीतली आई असली, स्टँडर्ड आई असली, नोकरदाराची बायको असली तर लेकराच्या पुढे खुळखुळा टाकतील, खुळखुळा. आणि त्याच्याने बाहेरची आई असली तर लेकराच्या पुढे मोबाईल टाकतील, गेम लावून गेम खेळ म्हणते. गेमची लवकरच त्याला ट्रेनिंग होते. खेळ गेम, खेळ गेम. लेकरू गेमला नादी लागले नाही, खुळखुळ्याला नादी लागले. गरीब आई असली, छपरा पुढं भाकरी करते, चुलीवर पिठाचा हात आहे, गरीब आहे. लेकरू 6 महिन्याचं किरकास रडते.
परात टाकतील, ताट टाकतील, चमचा टाकतील, वाजवत बसेल म्हणून लेकरू नादी लागले. पण लेकरू तसंही नादी लागलं नाही. पिठातला हात आई काढते, लेकराला घेते आणि दूध पाजायचं काम करते. मित्रांनो, आई इतकं पवित्र नातं कुठलंच नाही की पहिली माया कुणाला येत असेल तर लेकराला ठेस लागली तरी आईला माया येते. अनेक कथा कीर्तनाच्या माध्यमातून ऐकले. ते बारी थिएटरकडे तमाशावाल्या बायकडे आईचं काळीच काढून घेतलं आणि घेऊन चालला तरी त्या काळजात आवाज पडल्यानंतर येतो की बाळा तुला लागलं का. तशी प्रत्येक आईला माया येते आणि त्या आईला सुद्धा ज्या लेकराची एवढी माया करते तिचं दूध पिण्यासाठी किरकास वरडावं लागतं. मित्रांनो, थोडं रडून सुद्धा आई कुळकुळा करतो पण दूध प्यायला. मग तुम्हाला नक्कीच मिळणार आहे का. तेच काम गोटीवाल्यांनी केलं आणि गोटीवाल्यांनी वरडायचं, आरडायचं, उघडायचं काम केलं. म्हणून गोटीत त्या ठिकाणी पाणी पोचलं आणि त्या ठिकाणी वेलीला बोरला पाणी वाढण्याचं काम झालं. अशी बरेच ठिकाणी माणसं आहेत. तुमच्याकडलं दिवेगावन म्हणून गाव आहे. प्रारची संघटना तिथं पोचली नव्हती. दिवेगावनला आम्ही गेलो नव्हतो. दिवेगावन कुठल्या भागात आहे माहित नव्हतं. पण बच्चू कडूची शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायची. आमदार बच्चू कडूचं काम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं. एका पत्रकारांनी सांगितलं की दिवेगावांमध्ये असा असा रस्ता अडवलेला आहे. ज्या वस्तीवर रस्ता जातो त्याच बाजूला सरपंचाचं रान आहे, उपसरपंचाचं रान आहे, ग्रामपंचायत सदस्याचं रान आहे, सगळ्याचं रान त्याच बाजूला आहे. पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो रस्ताच नाही. जर रस्त्याचा ग्रामपंचायतचा सदस्य बागल पार्टीचा, ग्रामपंचायतचा सरपंच बागल पार्टीचा, उपसरपंच बागल पार्टीचा, अडवणारा बी बागल पार्टीचा, पण त्या ठिकाणी नेत्यांनी सांगायचं आणि त्याला अडवणूक करायची, अडचण करायची. मग अशा ठिकाणी अडचण केल्यानंतर जिथं प्रहारची संघटना पोचली, तहसीलदारला निवेदन दिलं, तहसीलदारनी काम केलं नाही. म्हणून त्या ठिकाणी जाऊन प्रहार संघटनेनं ते काम करण्याचं काम केलं. मग तिथल्या सरपंचांनी ठरवलं बागल पार्टी काम करत नाही, संजय मामाकडे जाऊ. संजय मामाला सांगितलं की अख्ख्या पार्टीचा प्रवेश यामध्ये रस्ता झाला पाहिजे. सविताराजे भोसलेंकडे गेले, अख्ख्या पार्टीचा प्रवेश रस्ता झाला पाहिजे. नारायणराव पाटलांकडे गेले, अख्ख्या पार्टीचा प्रवेश रस्ता झाला पाहिजे. जयवंतराव जगतापाकडे गेला, अख्ख्या पार्टीचा प्रवेश रस्ता झाला पाहिजे. पण मित्रांनो, त्या ठिकाणी रस्त्यासाठी कोणी आलं नाही. त्या ठिकाणी प्रहारची संघटना लावली आणि त्या ठिकाणचा रस्ता पूर्ण केला. मग जिथं जिथं असं किचकट काम आहे तिथं तिथं प्रहारची संघटना पोहोचल्याशिवाय राहत नाही. पोदवडीच्या लोकांनी अनेक वर्ष मतदान केलं. पण ज्या ठिकाणी करमाळा तालुक्यात पोदवडी गाव आहे, निम्म्या गावाला स्वातंत्र्यापासून लाईट नव्हती. मग त्या ठिकाणी बागलाला मतदान झालं असेल, आगाला मतदान झालं असेल, संजय शिंदेला मतदान झालं असेल, जयवंतराव जगतापांना मतदान झालं असेल. पण त्या ठिकाणी गरिबाच्या वस्तीत आणि त्याच्या ठिकाणी लाईट जाण्यासाठी कोण नाही. इकडून टाकायचं 85 पोल लागते, दुसरीकडनं टाकायचं 85 पोल लागते. 2 आंदोलन प्रहार संघटनेच्या माध्यमातून केली. बच्चू कडूंनी विधानसभेत तो प्रश्न उचलला आणि बच्चू कडूंनी तिथं सांगितलं की स्वातंत्र्यापासून अजूनही करमाळा तालुक्यात एक असं गाव आहे की त्या गावात लाईटच नाही. तुम्हाला सांगतो 2 आंदोलनाच्या माध्यमातून त्या गावात लाईट आली. पण सांगतो मग त्या गावात लाईट नाही. मग मला वाटतं की आपल्याला राहून तरी काय करायचंय. आपण बाण टोकरला, खुरप्याने टोकरलं तर आपण 307 मर्डर, हाफ मर्डर पर्यंत जातोय. आपल्याला किरकोळ काय झालं तरी आपण मर्डर करण्यासाठी जातोय. पण एक चिकनठाण मधला पट्टा, चिकनठाण मधला दोस्त, चिकनठाण मधला माणूस एखादा दाखवा की त्याला अधिकाऱ्याला उठून कांटाळे आणली हाय का असेल एखादा तरी. एक बी नाही का. हीच आपलं दुर्दैव आहे. मग इतका अधिकारी चांगला आहेत का. तुम्ही कानाखाली मारा, मी ठरवलं की त्याला बाहेर काढायचं, आत जायचं, आत जाऊन द्यायचं. प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरावर अधिकाऱ्याला ठोकलेली एक केस पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरावर. हे बच्चू कडूचं सांगणं आहे, हे प्रहारचं सांगणं. चिकनठाण मधला माणूस गेला तरी अधिकारी घाबरला पाहिजे. माझ्या गावात तलाठी होता, तलाठी. बरोबर का. सरपंच हसायला तलाठी होता, तलाठी. अलका गायकवाड नावाची आमची प्रहारची महिला आघाडीची गावातली अध्यक्ष, हरिजन समाजाची महिला, एकदम गरीब बिचारी, रात्र दिवस खुरपायचं काम करायचं. नवऱ्याचं गोळा तुम्हाला सांगतो, नवऱ्याला गोळ्या आणून द्यायचं काम करायचं. नवऱ्याच्या डोक्यात पीठ येड लागलेलं आणि गोळ्या आणायच्या, खुरपणाच्या पैशांना रुटीन चालू. 11 गुंठ जमीन, 11 गुंठ जमीन गोळ्यापणात नवऱ्याकडनं एका सावकारानं खरेदी करून घेतली. सावकार बाहेरचा होता, पैसेवाला होता, खरेदी करून घेतली. 2002 साली खरेदी झाली. 2002 पासून येणाऱ्या प्रत्येक तलाट्याला बिचारी एवढत राहिली की तुमच्या पाया पडती, मला 11 गुंठ जमीन आहे, तुम्ही काय नोंद लावू नका, तुमच्या पाया पडती.
2002 पासून अनेक तलाठी आलं, कुठल्याही तलाठीने त्या बिचारीचा पाप घेतलं नाही, नोंद न लावण्याचं काम केलं. पण असाच डोकणे नावाचा 1-2 वर्षापूर्वी आमच्याकडे तलाठी आला. नगरचा तलाठी होता. सरपंचा संघ दुस्ती केली, माझ्या संघ दुस्ती केली, उपसरपंचा संघ दुस्ती केली. आम्ही सांगेल ती कामं व्हायची, पण सर्वसामान्याच्या कामाला भरपूर पैसे घेतलं जायचं, पण आम्हाला ते सांगितलंच जात नव्हतं, का तर त्यांना वाटायचं की आमचा दोस्तच आहे. एक दिवस असा उचलला, त्या बिचारीने मला सांगितलं की अतुल भाऊ, ह्या तलाट्याला मी लय वेळा सांगितलं तरी त्याने 11 गुंठ्याची नोंद केली. ऐकण्याजोगा आहे, नीट ऐकला आणि आदर्श घेण्याजोगा. मी पुण्यात होतो, प्रहारची महिला अध्यक्ष गावातनं सांगते की माझ्या तलाट्यानं माझ्या अशी नोंद केली, काय केलं पाहिजे. मी म्हणलं तू बच्चू कडूची वाघीण आहे, प्रहारची महिला आहे. प्रहार संघटनेचा उद्देशच आहे, माना तो गांधीगिरी से नाही, माना तो भगतसिंगगिरी से. ज्या माणसानं 24व्या वर्षी देशासाठी शहीद होण्याचं काम केलं, सुखदेव असेल, राजगुरू असेल, त्या पद्धतीचीच प्रहार संघटना आहे. आधी हात जोडून बघू, हात जोडून नाही काम भागलं तर हात उघडून बघू. जर तुमच्या जमिनीची अशी नोंद केली पाहिजे असेल तर तुम्ही त्याची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. महिला प्रहारची होती, 5 मिनिटात तलाठी ठोकून जाहीर करून टाकला. पोरगा जोरात होता, पोरांना अशी कानाखाली अशा कानाखाली टाकल्या की 8 दिवस तलाट्याच्या कानात पोच आला. लय ठोकला, कुत्रीच्या ऐवजी तलाट्या. मला फोन आला की आला भाऊ तलाट्याचा कार्यक्रम केला. मी म्हणलं बर. म्हणले व्हिडिओ पाठवलाय. मी म्हणलं व्हिडिओ कशाला पाठवला. म्हणले मार खाऊन मी जर महिला ती म्हणली तलाठी मला हाणलंच नाही तर तुम्ही आल्यावर मला कळचा, म्हणून तुम्हाला व्हिडिओ पाठवला. तिचा घटगोस्तर तलाट्याचा फोन आला, भाऊ मला अलका गायकवाडनी मारले. मी म्हणलं थांब जरा, केस करू नको, मी येतो. नाही, माणसं प्रांत येणार आहे, तहसीलदार येणार आहे, मामलेदार आहे, आमचा मोर्चा आहे, अमुक आहे, तमुक आहे. मी म्हणलं भाऊसाहेब माझा ऐका, तुम्ही केस करणार का, काम अडचणीचं ठरेल. अजून काय अडचण ठरायची म्हणलं, माझं तोंड फोडलं पाहिजे गावात, अजून काय अडचण ठरायची. काय करता गडी ऐकना, मी पुण्यात त्याला केस देऊन टाक. मी आधी व्हिडिओ उचलला, असा सगळ्या टीव्ही वाल्याला सोडून टाकला. गडीनगरचा पेपरला बातम्या इथं आल्या, पण टीव्हीच्या बातम्या त्याच्या घरी लागल्या. पहिला फोन त्याचा बायकोचा आला, भाऊसाहेब तुम्ही बरं आहे का. आम्ही देऊ. अख्खी नगर जिल्ह्यात त्याची आबरू गेली. पोरगा हजर केला, महिला 2 दिवसाने हजर केली, 2 दिवस जेलमध्ये राहिले. दुसरा तलाठी आम्हाला 6 महिन्याने आला, बरोबर का. आणि 6 महिन्याने आलेला तलाठी पहिल्यांदा विचारतो की ती अलका गायकवाड होत, तुमचं काम काय असेल ती करतो. प्रत्येक गावातल्या महिलेला एका महिलेनं कानाखाली दिली, अख्ख्या गावाला तलाठी घाबरायला. मग तलाट्यानं काम तलाठी ऑफिसलाच बसून केलं पाहिजे. तलाठी गाव बरोबरी फिरतो, तलाट्याचा नंबर बी द्या जाताना. तलाठी आमच्या गावातला 1 रुपया घेत नाही, नोंदीला बी घेत नाही, खाते फोडायला बी घेत नाही, बापाची जमीन पोराच्या नावावर घरातल्या घरात करायचं असलं घेत नाही, कशालाच घेत नाही. उतरायला लागते तर तरी बी घेत नाही. उकळ वाटेत पावणारा असला तरी काम किती किरकोळ आहे. 1 कानाखाली दिली, आलेला प्रत्येक तलाठी चांगलं काम करतो. तलाठी जाताना सरपंचाची मी गाडी घेतो, मी काय घरी नसतो, घर मारुतीच्या देवळाच्या कडेला जाताना ओरडतो, अक्का भाऊला सांगा बरं का मी येऊन गेलो या. म्हणजे ही दहशत गावच्या सरपंचाची, उपसरपंचाची, ग्रामसेवकवर, तलाट्यावर, वायरमॅनवर राहिली पाहिजे. आणि तहसीलदारवर दहशत कुणाची राहिली पाहिजे, पियावर दहशत कुणाची राहिली पाहिजे, आरोग्याच्या तालुक्याच्या डॉक्टरवर कुणाची राहिली पाहिजे, कारखान्याच्या चेअरमनवर कुणाची राहिली पाहिजे. जो आमदार आहे, ज्याला आमदारकीची स्वप्न पडते ती त्यानं ठरवलं पाहिजे की माझ्या गोरगरीब माणसाकडनं 1 रुपया घेतला नाही, गरिबाची कामं फुकट झाली पाहिजे. हेच काम आहे. ताटली बाटली तुकडा, इलेक्शन, मतदान. मग तुमचं काय होतंय माहित आहे का, त्या बागेल गटावर बोलायचं म्हणलं की तुम्ही रडायला लागता आणि नेते बी रडायला लागते. लय अवघड काम आहे. मग रश्मी दिदीवर बोललं की तुम्ही म्हणणार दिदीवर बोला, दिदी इतक्या चांगल्या आहेत की दिदी इतकं चांगलं बोलत नाही. दिग्विजय बाई बी त्याच्यापेक्षा चांगला आहे, पण नुसतं चांगलंच आहे तो. त्याच्या तोंडात साखर आहे, नुसती साखरच. मकाईतनं पडत नाही, आदिनातनं पडत नाही, पण दिदीच्या बाहेरच्या तोंडातनं साखर पडते. का तर बीज तसं होतं ना दिगाबागला. पण दिगंबररावजी बागलांनी तालुका चालला. आज ही मामाची माणसं मिळतात. मामाने प्रचंड काम केलं म्हणून लोक सांगतात
होती, मामा तहसील कचेरीत येत होता, मामा इकडे फिरत होता. मामांची माझी ओळख नाही, मामांना मी बघितलं नव्हतं, पण डिगा मामांचं काम चांगलं आहे अशी जुनी लोक सांगते. मग डिगा मामांचं काम चांगलं आहे म्हणून जुनी लोक सांगते. मग डिगा मामांचं काम चांगलं आहे म्हणून तुम्ही मुळाच्या पोटी किरसुनी जन्मली, ज्याचा जन्म होताना चमच्या तोंडात सोन्याचा, ज्याचं बाळूत सोन्याचं, ज्याचा पाळणा सोन्याचा, त्याला गोरगरिबाचं दुःख काय माहिती असं. असं तुम्हाला सांगतो की बागलाच्या बांगल्या पुढे आम्ही आंदोलन करायला थांबलो. बागलाच्या बांगल्या पुढे प्रत्येक माणसाचं कारखानदाराचं बिल किती दिवसात मिळलं पाहिजे, तर 14 दिवसात मिळलं पाहिजे. कुणाकुणाला नियम माहितीये? तुम्ही म्हणणार कारखानदाराला विरोध केला की उसच जायचा नाही. साखर ऐकताय ना, त्याचा बाप चेअरमनचा कारखानदाराचा, आणि ती बच्चू कडूला घाबरतो गेला. साखर ऐकताना आपण फोन करू ना, आपली तारीख जर चिटबाय वर्षांना मागे पुढे केली तर तुम्ही तिथपर्यंत लढायची, तिथपर्यंत तुम्ही म्हणता जाऊ द्या, कशाला नादी लावायची. मग 14 दिवसात बिल निघलं पाहिजे. रेस्ट हाऊसला बसलेले होते, तुमच्याच भागातला एक माणूस आला डसाडा 1.5 एकर जमीन आहे म्हणला, ऊस गेलाय, 2 महिने झाले मकाईने दिले नाही. मी म्हणलं चला, कुणीच दिलं नाही, मकाईने दिलं नाही, आदिनाथनं दिलं नाही, बिहारनं दिलं नाही, आणि त्या कामलाईनं तर काटा हाणलाय, लोकांच्या नावावर कर्ज काढले, त्यांचं काय सांगायचं कमीच नाही. हवा गोरगावाडी केशी दिले. मग ही सगळं करताना आम्ही एकदा आंदोलन केलं. 1000 माणसं बागला आत ठेवली, 50 माणसं आंदोलन करायचं. एक कार्यकर्ता म्हणला अतुलराव गजनी विचारत होता. मी म्हणलं गजनी कोण? तुम्हाला कळतंय गजनी कोणाला म्हणते, मी म्हणत नाही. म्हणजे गजनी विचारत होता की पोलिसांचा फौजफाटा बांधलेला कशा पाहिजे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अतुल मुक्षेचं आंदोलन आहे, तुम्ही 14 दिवसात अतुल मुक्षे चिलटासारखं त्याला चुरगाळून टाकतो, 25 रुपये त्याला दाढी करायला देतो, हाकलून देतो, तुम्ही कशाला थांबता. मला त्या कार्यकर्त्यानं सांगितलं, मी उठलो, मी माईक घेतला, मी म्हणलं दादा छत्रपती शिवरायांना दाढी, छत्रपती शिवरायांना मिशा होती, छत्रपती शिवरायांनी दाढी राखली, छत्रपती शिवरायांनी मिशा राखल्या, आम्ही छत्रपती शिवरायांचं वंशज आहे म्हणून आम्ही दाढी राखतो, म्हणून आम्ही मिशा राखतो. पण दिगंबररावजी बागलाचं तुम्ही वंशज, दाढी बी नाही, मिशा बी नाही. अशी माणसं मी फक्त टोल नाक्यावर बघितली, तुम्ही कुठं बघितली? लय राग आला, लय राग आला. राग कशाला यायची? मिस्टरची ना, मर्द आहे ना, दाढी राग यायचे कारण काय? गडीत बायवर पाला पाहिजे ना. लय राग आला, गजनी पिसाळला. 1000 त्याचे कार्यकर्ते, सतीश पेड सारखं एवढं होतं एक तालुका प्रमुख, लय पिसळले. बाहेर आम्ही 50 मध्ये 25 आपण आमच्या अपंगाची संघटना आहे. शिवाजीराव गावण्याचा अध्यक्ष शिवाजीराव गेलं का? अपंगाची संघटना उभा राहून राहा जरा. दोन्ही पायानं अपंग आहे. मग आम्ही अपंगच म्हणतो, पण तुम्ही म्हणता लंगडी कुळपी कलाकार असते, खरंच कलाकार असते. मला विचारतो सारखी लंगडी कुळपी कलाकार का? तसं आहे, ज्याला देवानं कुणावरच अन्याय केला, ज्याला 1% कमी दिलाय ना, त्याला बोनस दिलेला असतो, बुद्धीचा बोनस. बघा लंगडी पांगडी कलाकार असते, बुद्धीला बोनस असतो. अशाच 2 महिला आमच्या अपंग संघटनेच्या आल्या आणि एक पुण्याची जिल्हा प्रमुख, दोन्ही पायानं अपंग. बाबूंनी माहीत द्या मला भाषण करायचं. मी म्हणलं अपंगाचा आदर करणारी माणसं आहे, बिचारीला तिला माहीत. उचलला की म्हणली तिथे तुला न्यायला आली आणि शिदोरी बांधून आली, चल तिकडं नाव उपाशी मला लागला, तू कशाला बोलतोय फिरते. देवळे साहेब म्हणजे आता अतुल बाबांना आणि लागते. आता मी म्हणलं हे बिचारीकडनं माईक कसा घेऊ? ती काय माईक सोडा ना, ती म्हणजे भावाला खाऊन घेत. मग लईच गोंधळ उठला. मी म्हणलं ताई तुम्ही जरा खाली बसा. दुसरे आमच्या संजीवनी बारंगुळे म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या अपंग अध्यक्ष, परत मी अपंगांना बोलवत नाही कुठल्या आंदोलन, शिवाजीराव सभेला बोलवलंय, आंदोलनाला बोलवलंय. बोनस बुद्धीचा बोनस देवाला दिलेला. घेतले माईक. ए म्हणजे तिथे लवकर ये, कुठे गेली गाडीला पाय लावून पडत. म्हणजे मिटवता बेजार.
पोरग कुठे गेलं, वर तोंड करून गेलं का, मी माईक हिसकावून घेतला, मी म्हणलं असं भाषण करू नका. आपल्याला कामापुरतं बोललं पाहिजे, वाईट वक्त बोललं पण नाही पाहिजे. की लेख कुणाची असू द्या, लेख बागलांची असू द्या, लेख तालुक्याची असू द्या, ती आपली बहीण आहे, ती आपली आई आहे, ती आपली कोणतरी आहे. आता गजनीचं काय असं नका काय, ती खिडकीतनं पडल्यामुळे पण निधीबद्दल असं मी सांगितलं, ती थांबवलं. तुम्हाला सांगतो, 1000 लोक 50 लोकांना मारायला पाहिजे. पळू पळू लोक बेजार झाली, भांडणं काय झाली नाही ती, पण आंदोलन संपलं. दुसऱ्या दिवशी त्या माणसाच्या खात्यावर बिल जमा करण्याचं काम प्रहार संघटनेने आंदोलनाचा प्रकार. मग पुढं कुणी व्हायचं, आपण म्हणता बघा ना, आता हिथं बसलेली कमी जाईल, ह्याच्यातली बऱ्यापैकी माझ्या बरोबर आलेली. मग लांब का थांबायचं, काका काय म्हणते, अहो काका माझं दोस्त जायचं ना, लांब का थांबायचं, गावले बसव काय म्हणते. अहो कोणी जरी थांबलं तरी भारत पाकिस्तानची चर्चा होती. मग आपण भारत पाकिस्तान एवढं तर नाही, बोललं पाहिजे, आलं पाहिजे. संजय मामाचा बादचा बिना माझ संग फिरतो, निमगाव गावात एक गाडी भरून आली, ती बरोबर फिरते. घाबरायची काय कारण आहे, कोण आनंद देतोय का, आणि बरं दिलंच, आणि बरं आढवलंच काम, आढवलं तर आपल्याला जमतोय का बघू ना. प्रत्येक माणसानं ज्यावेळेस जन्म घेतलेला असतो, जन्म देताना भगवंतानं त्याची व्यवस्था केलेली असते. मग त्यानं ठरवलेलं असतं, कुणी टोळी काढली, कुणी परत दिले नाही, उसने आला नाही, किंवा अडी अडचणी आल्या, ही प्रत्येकानं गोष्ट ठरवलेली भगवंताला असते. त्याच्यामुळे घाबरायची कारण नाही. तर बऱ्याच वेळापासून ऐकताय आपण, प्रहार संघटनेच्या माध्यमातून या गावातील कुठली अडचण असेल, कोणाला डीपी फुकट करायची असेल, डीपीची ऍडिशनल डीपी करायची असेल, लाईटचं पोल लावायचं असेल, कोणाच्या कारखान्याला ऊस जात नसेल, ऊस अडवला असेल, अशा कारखान्याला जाताना सगळ्यांनी मोबाईल नंबर द्या. ऑपरेशनचं सगळ्यात मोठं काम केलं जातं, कोणाची ऑपरेशन नडलेली असलेली. तुम्हाला सांगतो, प्रहारची संघटना पैसे देणारी संघटना नाही, पण प्रहारची संघटना पैसे वाचवणारी संघटना. कोणी माणूस इतका निधी देणार नाही. सोमा कातुरे म्हणून एक देहवलीचा व्यक्ती आलाय. सोमा कातुरे हा पोरगा माझ्या शाखेचा शाखा प्रमुख बी नाही, दिसता सदस्य आहे, खाली नाव आहे काळूराम सदस्य. दैवली गावाला आमदारांनी नारायणाबानी दिलेला निधी 24 लाख आणि एकट्या सोमा कातुरेने आणलेला निधी 27 लाख रुपये. 27 तुम्ही म्हणता 27 लाख कसा आणला? 27 लाख गोरगरिबाची ऑपरेशन केली सोमानं, कुणाचं बायपासचं केलं, कुणाचं हृदयाचं केलं, एका गावासाठी 27 लाख रुपये. मग आमदारच्या माध्यमातून काय मिळतं? सभागृह मिळतं. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या माध्यमातून सभागृह मिळेल, हायमस्ट दिवा मिळेल. पण गावात सभागृह दिला, कोटीचा निधी दिला, याचा निधी दिला, कॉन्ट्रॅक्टरलाच फायदा. तुम्ही सकाळी काकाला विचारलं पाहिजे की काका संजय मामाकडनं आमचा फायदा काय? तुमचा नक्कीच होईल. मार्केट कमिटीचं तिकीट मिळेल, तालुका पंचायतचं तिकीट मिळेल, ठेका मिळेल, सगळं मिळेल, पण आम्हाला काय मिळेल हे प्रत्येक माणसाने विचारलं पाहिजे की माझ्या शेजाऱ्याला काय मिळेल. संजय मामाने इथे येऊन किती अपंगाला सायकली दिल्या, संजय मामाने किती गोरगरिबाच्या पोरीच्या लग्नाला एक भांड्याचा सेट, एक चमचा, एक तांब्या दिला. संजय मामाने इथल्या कुठल्या गरीबाला मदत केली? संजय मामाने आल्यानंतर इलेक्शनच्या हिशोबाशिवाय दुसरं भाषण काय केलं हे डोक्यात आणलं पाहिजे. एवढी टक्केवारी वाढली, 22,000 मतं पडली, 20,000 मतं तुम्ही बिगर कामी दिली, आता एवढी मताची संख्या वाढली, आपण आमदारच होतोय. अरे गड्या तू आमदार होतोय, पण आम्हाला काय फायदा? तुम्ही विचारलं पाहिजे. ज्या संजय मामाला करमाळा तालुक्यात आमदार होण्याची स्वप्न पडली, त्या बबनदादा शिंदेचा स्वतः 25 वर्ष आमदार, त्यांचा पोरगा रणजित शिंदे जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा दुसरा पोरगा तालुका पंचायत सदस्य, पंचायत समितीचा सभापती विक्रम शिंदे, त्यांच्या तिसऱ्या भावाचा पोरगा धनराज शिंदे तालुका पंचायत सदस्य, पद मोजा नाही तर लिहून ठेवा, तालुका पंचायत सदस्य. संजय मामा राष्ट्रवादीचा पहिला जिल्हा प्रमुख, तालुका पंचायतचा सभापती, निमगाव गावचा सरपंच, युवा मार्केट कमिटीचा सभापती, डीसीसी बँकेचा व्हाईस चेअरमन, जिल्हा परिषदचा पहिल्यांदा जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष, आता जिल्हा परिषदचा अध्यक्ष, डीसीसी बँकेचा संचालक. एवढी पद असून सुद्धा माणसाला हाव सुटत नाही. मी तर म्हणे चिकलठाणच्या ग्रामपंचायतचा बी सरपंच संजय मामाला करा आणि शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बी करा आणि राहिलं असेल तर गणपती मंडळाचं बी काम
हावरापणाला कितीतरी असते की काय अवलाद म्हणायचं का? किती हावरापणा बघा ना. बबन दादा इतक्या वर्ष एका पोराला झेडपी, दुसऱ्या पोराला पंचायत समिती, संजय मामाला एवढी पद, पुन्हा त्या दारूवाल्याचं बी पोर धनराज शिंदे. तुम्ही म्हणसाल दारूवाल्याची काय बनवलं? त्याच्या बापाचं दारूचं दुकान करमाळ्यात आहे, माहितीये का धनश्री हॉटेल. मग बबन दादाच्या आणि संजय मामाचा एवढा विकास पोचलाय की त्या माणसाने दारूचं दुकान सुद्धा इथं आणलं आणि ते दारूचं दुकान नगर रोडला धनश्री हॉटेल. एवढ्यावर राहिले नाही टिंबुर्णी ते हॉटेल टाकलं. आपल्याकडे दडकू मेली येता जाता ती म्हणली इतक्या लांब जाया नको, जवळच सोय करू म्हणून करमाळ्यात केली. विकासात भर पडली पाहिजे ना, कुठं जायचं विचार करा. कर्मणूक आणि हसण्यासाठी कुठल्या भावाच्या आमदाराचं दारूचं दुकान आहे दाखवा. जयवंतराव जगताप झाले त्याच्या भावानं दारूचं दुकान टाकलं. चिंतामणी साहेबराव जगताप साहेब, नारायणाबाच्या भावाचं दारूचं दुकान आहे, रश्मी दिदीच्या भावाचं आहे आणि अतुल कुक्षेच्या भावाचं नाही, पण संजय मामाच्या भावाचं दारूचं दुकान आहे. अहो एवढंच नाही, कुर्डवाडी दुकान, टेंबोर्णी दुकान, करमाळ्यात दुकान. ज्या ठिकाणी आपण विठ्ठलाच्या मंदिरात बोलतोय, विठ्ठलाच्या मंदिरात बोलणारा विठ्ठलाचा भक्त. मी वारकऱ्याचा पोरगा आहे, माळकऱ्याचा पोरगा आहे, टाळकऱ्याचा पोरगा आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे. बाप माळकरी आहे, आई माळकरी आहे, भाऊ माळकरी आहे, भाऊजाई माळकरी आहे. मी एक शब्द खोटा बोलणार नाही. शब्द खोटा बोलला तर जीभ जिरून गेल्याशिवाय राहणार नाही. अशा माणसाचा तुम्हाला सांगतो असणारा पोरगा. यांनी पंढरपूरला आपण आषाढीला जातो, पंढरपूरला आपण कार्तिकीला जातो, पंढरपूरला जाणारा प्रत्येक माणूस वारकरी म्हणून जातो. करमाळ्यात दुकान टाकू द्या हरकत नाही, टिंबुर्णीत दुकान टाकू द्या हरकत नाही, कुर्डवाडीत दुकान टाकू द्या हरकत नाही. नामदेव पायरीच्या ठिकाणी जाऊन आपण प्रदक्षिणा करतो. सरगम थिएटर पासून वरती असणारे पंढरपुरात सुद्धा दारूचा महापूर कुणी आणला असेल तर संजय मामाच्या धनश्री. मग एवढी पाप करणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही जा. कालचीच घटना सांगतो, तुम्ही विचारायचं पत्ता माड्याचा माणूस निमगावचा, राहायला माड्यात, दाखवला निमगाव मध्ये. स्टेटमेंट घेऊन आलोय, जरा सकाळला जाताना मोबाईल मध्ये देऊन टाकू. लाभाड बोललो म्हणाय नको ना, विठ्ठल मागणं लाद घालेल, रुक्माईन दोन्ही जोडी नाही ती लबाड बोललो तर. 11 लाख रुपये कर्ज काढलं. कर्ज कोणी काढलं? रणजित शिंदे. पत्रकारांना कळलं, माणूस रडत गेला. कालची घटना आहे. विचारायचं चुकलं तर काका दोस्त आहेत. संजय मामाचं द्या वाटलं, रणजितचं वाटलं, गोवंदाचं वाटलं, तुम्ही काका पैसे तर बोलू शकता. काकाला म्हणायचं अतुल भाऊ म्हणले जरा खरं खोटं बघू द्या. कोणा चिकलठाणमध्ये येऊन द्यायचं नाही मला, खोटा शब्द असला. हलग्या वाजवत आलोय, हलग्याच वाजवत बोर्ड काढला. 11 लाख रुपये गरीब शेतकऱ्याच्या नावावर काढले. कालची गोष्ट आहे. कारखाना जामीन केला त्याचा, केळगावचा कारखाना. माणसाला माहितच नाही, माणूस बँकेतच गेला नाही. ह्यांची लिंक बघा. आपण ह्याकडे घालू घालून त्याला साहेबाला चापाजू बाजू घ्यायचा तरी आपलं होत नाही. उतारा दाखवा, नवी शर्ती आहे, ही दाखला ना, नोटू जाणार, नोटू जाणार, नोटू जाणार. बरं आपली व्यवस्था अशी उतारायला पुरवणी लावायची, बँकेची नावं झाली. पण ह्या गोबंदादाला, संजय मामाला इतकी हवा की माणसाच्या नावावर 11 लाख रुपये कर्ज. माणूस फासक्याला चालला. पत्रकारांनी सोडवलं. रणजित शिंदेला फोन केला, म्हणले जर ह्याचा पैसे नाही भरलं तर आम्ही पेपरला बातमी छापू. काल पैसे भरले त्याचे येताना स्टेटमेंट घेऊन आले. तुम्ही जाताना कॉपी काढा किंवा व्हॉट्सअपला मी तुम्हाला पाठवतो, अख्ख्या ग्रुपला टाकून दे. आता लगेच चेचूर पैसे बँक ऑफ इंडिया बार्शीच्या शाखेतून काढून 11 लाख रुपये त्याच्या नावावर. आणि काल पेपरवाल्यांनी दम दिल्यानंतर हीच गोष्ट नाही. कोमलवाडीचा नवले उशीर होईल मला थोडं नावानिशी विचारतो, जिथं जिथं ओळखी आहे तिथं विचारून घ्यायच्या. उमेश नवले, उमेश नवलेनं कमलाई कारखान्याला करार केला. करार सांगितलं की मला कर्ज नको, ही करार पाहिजे. कराराची कागद ठेवली. करार करायचा उमेश नवलेनं सांगितलं, कॅन्सल झाला. माझा ट्रॅक्टर लावायचा कॅन्सल झाला. 2 वर्ष झाले, गेल्या वर्षी कराराची कागद दिली. कारखान्याकडे जायचा संबंध राहिला नाही. रात्र दिवस माणूस काम करतोय, काम करतोय. खात्यावर 1000 कमी होतं, 2000 कमी होतंय, 1000 कमी होतं. मग त्याला बँकेत दिसायचं, पण ते हिशोबच करत नव्हतं. गेला असल्याला कुठेतरी रामभाऊ फटकेने आमच्या बघायचंच नाही. कशाला एवढ्या खुश पडत. आपण कागद म्हणजे की टकून दुखतं. पण 40,000 रुपयाची मका झाली. नवरा बायकोनी केली. 40,000 बँकेत आणून टाकलं. बँकेच्या साहेबांना म्हणला कॅम्प्युटरनं ओढलं.
दुसऱ्या दिवशी उमेश नवले परीट समाजाचा कोमलवाडीचा माणूस रडत आला, गहिवरत आला, फास घ्यायला लागला की त्याला बँकेच्या साहेबांना सांगितलं कमलाई कारखान्याने कर्ज काढले. बबनदादाचा दरोडेखोर पुत्र विक्रम शिंदे की ज्याचा आवाज गाड्यासारखा नाही बाईसारखा दिसतो, या अशा माणसाला गडे हाती आणि कर्ज काढले. सांगा गरीबाला इतकं वाईट वाटलं त्याला पहिल्यांदा काय आठवलं असेल तर प्रहारची संघटना आठवली. अतुल राऊत तालुका प्रमुख आमचं केतूरचं अतुल राऊत कडे गेला आणि अतुल राऊतला सांगितलं पाहुणं असं झालं. अतुल राऊत म्हणले तू घाबरू नको. मला विचारलं भाऊ तुम्ही कुठे येणार आहे? मी म्हणलं मी विहारच्या कारखान्यावर 2 पोरं बोरगावची लावायची ती मी तिथे येतोय, तिथं पाठवा. तिथं गेला, तिथं बसला आणि तिथं बसून मला यायला 2 तास लागले. 2 तासात त्याने एका त्यांच्या कार्यकर्त्याला फोन केला, प्रशांत नवलेला, संजय मामाचा भक्त, कितूरचा पाहुणा त्यांचा अतुल शेठचा. त्याला मामाची दया आली, त्यानं मामाला फोन केला. मामा एक माणूस प्रहार संघटनेकडे गेलाय अतुल भाऊ असा वाटला. मामाने रणजितला विक्रमला सांगितलं, विक्रमने एमडीला सांगितलं, एमडीने शेती अधिकारी जगदाळेला सांगितलं. जगदाळेचा ताफा विहारच्या दिशेने नवलेला गाडी टाकलं, कारखान्यावर नेलं. वार रविवार होता, बँकेत पैसे भरता येत नव्हतं. ही तुझं पैसे ही लिहून घेतलेलं ही सगळं अतुल खुपशेकडे काय जायचं नाही. अजून त्याचं रेकॉर्डिंग आहे. नावानिशी सांगतो, पुराव्यानिशी सांगतो. अतुल खुपशेचा कारखाना नाही, खोटं बोलायचे कारण नाही. छत्रपती शिवरायांच्या बच्चू कडूंच्या विचारावर चालणारा माणूस. उमेश नवले हुडकायचा, त्याला विचारायचं कोमलवाडीत म्हणायचं उमेश नवलेकडे फोन दे, असं चालतं का दादा तुझं म्हणून पैसे बदल. ही झाली एक गोष्ट. दुसरा राहिला आमचा बोरगावचा पप्पू डोबळे. कुठे गेला? पप्पू डोबळे उठून राम झाला. ही बोरगावचा पप्पू डोबळे. पप्पू डोबळेने काय केलं? गेला लाडे मामा कमलाईला खात येते, बेन देते, लय चांगला कारखाना आहे. 12,500चा खत, 12,500चं बेन. 3,000 लोकांना बेन वाटले, त्यांनी खत वाटले. नीट लक्षात ठेवा, कोणी घेतलं असलं तर त्याने बँकेत जाऊन चौकशी करायची. त्याच्या नावावर कर्ज नसलं तर अतुल खुपशे विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो मिशा ठेवणार नाही, गजनीसारख्या मिशा ठेवणार. पप्पू डोळेच्या नावावर 1 लाख, पप्पूच्या वडिलांच्या नावावर 1 लाख. अरे पप्पू मला 10-15 जणांनी खात घेतलं, 10-15 जणांच्या नावावर. मग पप्पूला कसं कळलं? पप्पू गेला बँकेत, म्हणलं तुझं खातं एनपीएस दिसतंय, म्हणजे कर्ज काढलं ती काढलं भरलं नाही, एनपीएस दिसतंय. पप्पू म्हणला एनपीएस, आम्ही कर्ज काढायच पहिल्यांदा आणूया. म्हातारीची लागली छती दुखायला पप्पूच्या. पप्पू म्हणला घाबरू नका, सांगा ना बिचार ज्यांनी आयुष्यात कर्ज काढली नाही जुन्या माणसानं जाईल नाही. पप्पू म्हणला भिऊ नका. पप्पूला म्हणलं कारखान्यात जाऊन मला फोन. तिथला एमडीला म्हणलं पप्पूचं काम कर. होय म्हणला. 4 दिवसांनी पप्पू गेला. म्हणला अतुल खुपशेकडे का गेला? आता 4 दिवस करत नाही. पप्पूला म्हणलं दी फोन. त्याला म्हणलं काय झालं का असा? म्हणला नाही. मग म्हणलं तू असा करतो. म्हणला अतुल भाव आपल्या काय हातात असतं. ती रेकॉर्डिंग सुद्धा युट्यूबला व्हायरल झाली. तुम्ही युट्यूबला ती रेकॉर्डिंग आहे का? मी लोकरेला काय बोललो. म्हणलं असं कुठं असतं का? मागच्या काय हातात असतं का? तुम्ही माड्याच आहे की, तुम्हाला माहितीच आहे की, म्हणजे कशी लुबाडते ती तुम्हाला माहितीच आहे. 3,000 लोकांना खत वाटलं आणि त्याच्यापैकी प्रत्येक गावात काढलं. मग पप्पू डोळेने विचारलं की अतुल भाऊ काय करायचं? 25,000 रुपयाचं मी खत घेतलं आणि मला सांगितलं की ऊस या कारखान्याला घालवायचा. मग मी म्हणलं काय घालवलं? त्याचा कारखाना बंद पडला आणि त्यांनी सांगितलं ऊस कुठेही घाला. ऊस कुठेही घातला. ऊस का घातला नाही म्हणून 25,000ला 7,000 व्याज बसते म्हणले. पण कुठल्याही नॅशनलाइज बँकेचं 1 लाख काढले की त्याला व्याज असतं 7,000. 25,000चा खत दिला, त्याच्यात नफा मिळवला. 7,000 व्याज 1 लाखाचं घेतलं. 1 लाखातलं 75,000 ह्यांनी वापरलं. 3,000 लोकांचं 1 लाखाने काढण्यात आहे. किती हिशोब झाला? 30 कोटी रुपये. बरोबर का चुकतंय गणित? 30 कोटी रुपये तालुक्यातनं काढलं. 30 कोटी रुपयापैकी लाखाला 25, लाखाला 25चा खात दिला. आपण एखाद्याच्या नावावर चुकून बँक प्रकरण काढलं, विड्रॉलवर बँकेचा साहेब म्हणतो सही नीट केली का? ही चेक चालत नाही का? शेजारी सखा भाऊ आपल्याला कर्ज काढून देत नाही. 3,000 लोकांना तालुक्यात वाढा लावला. 30 कोटी रुपये काढलं. काय लागतंय? 5 मिनिटात दुसरा कारखाना उभा करायला. डबाळ जेवणाच्या आधी त्यांच्यातली ग्रुप वाटत असले ना
त्याला 100 एकर घेते ते कारखाना उभा करायचा दबाळ व्हायच्या आधी दबाळ पुन्हा 100 एकर 5 कारखाना काढले खोटं नाही कधीसाठी जाणार आणि उद्या परवा माझ्यावर अजून खोटे केसेस होते पेपरात येईल काहीतरी खोटी केस तुम्ही म्हणसाला आईला अतुल भाऊ असं निघलं का आता एक सावकारकीची दिली आता तर म्हणते ती मोखाच लावतो कडी पारच करतो हद्द पारच करतो संजय कोकाटेवर व्यवसाय पट्ट्यावधीचा इस्टेट असणार पण तालुक्यातल्या लोकांनी ओळखलं तू केलं दादा म्हणून आता माझ्यावर डाव करायचं फक्त एकमेव किशी करणे आणि किशी करणे काय प्रत्येक माणसाचं प्रत्येक मर्डर कुणी घडवलं असेल तर संजय शिंदे आणि गोपाल शिंदे घडवलं प्रत्येक मर्डर घडवलं आमचा नातेवाईक असणारा रवी बराडे प्रचंड श्रीमंत आणि प्रचंड चांगला माणूस असणारा प्रत्येक ठिकाणी टेंबून येताना त्याच्या बरोबर 5-50चा झटका ज्यावेळेस संजय शिंदे लढला त्यावेळेस त्यांनी संजय शिंदे बरोबर लढायची तयारी केली त्यावेळेस ठराविक लोकांना उचललं आणि आमच्या नातेवाईकाचा बाबळगावच्या मर्डर कुणी केला असेल तर संजय शिंदे ज्यांना मर्डर काढवायला ज्यांची मर्डर मध्ये नाव आली ती मोठी होत आहेत म्हणून त्याच्या विरोधात परत त्यांनी दुसरा माणूस तयार केला आणि त्याला दाबण्याचं काम केलं हे प्रत्येक गावोगाव चाललंय हे तुमच्या आमच्यासाठी म्हणत नाही चंदू काकासारखी माझी जेवढी दोस्त आहेत त्या दोस्तांसाठी सांगतोय आणि त्यांचं डोळं उघडायसाठी सांगतोय दत्ता दादाचं डोळं उघडायसाठी सांगतोय इला दादाचं डोळं उघडायसाठी सांगतोय जसं दिसतं तसं नसतं तुम्हाला सांगतो आणि पतिवर्तेला कधी मेकअप करण्याची गरजच भासत नाही पतिवर्त असेल त्याला मेकअप करण्याची गरज आहे नेता असणाऱ्याला फार्म हाऊस करण्याची गरज आहे स्विमिंग टँक मध्ये बसत आहे होडी थांबवत असते बोट लॉन्च कसले लॉन्च कलेक्टरला बोलवतोय सगळ्या लॉन्च मध्ये आज दारू पेत आहे हवेशीर दारू लॉन्च मध्ये पेत खोटं असलं तर मी त्याचे फोटो पाठवतो लॉन्च मध्ये दारू पेत येणं करते ऐका ना आपली पतिवर्ता बायको असली ना वडीलधारी माणसं आहेत मी त्यांच्या समोर बोलून आपले लक्ष जात नाही आणि मेकअप वाली म्हणलं की लक्ष जात मग आता होतं पतिवर्ता कुठली आणि मेकअप वाली कुठली तुम्ही बघायचं स्विमिंग कॅम्प होतोय जालिंदर बापू आमचे मित्र आहेत पानसरे जालिंदर बापूचं मिळवणं सारशाचं काय ना एकदम चांगला माणूस दशरथ शेठ गाडगे दशरथ शेठ गाडगेंना विचारलं की तुम्ही प्रवेश काय केला देवासारखा माणूस विठ्ठलासारखा माणूस ज्याचं नाव दशरथ मुंबईला मोठे सरपंच ग्रामपंचायत आहे भाऊ म्हणला 5 कोटीचा फार्म हाऊस म्हणलं आपल्याला काय आलं स्विमिंग टँक आहे म्हणजे नेतोय तिथं गंडवतोय त्या लॉन्च मध्ये फिरवतोय मग गंडवायचं काम कुणाचं असतं तुम्ही ठरवलं पाहिजे लॉन्च मध्ये फिरवून दारू फिरवून फार्म हाऊस होते त्याच्या पुढच्या गोष्टी सांगत बसल्या तर तुम्हाला लागेल आता त्यांच्या तर गोष्टी एवढ्या आहेत त्या तुम्ही जर म्हणला आताच सांगायच्या तर पुढे काय सांगायच्या त्यांनी सोलापूरला कुणाला बंगला बांधून दिला हे आमच्याकडे आहे त्यांची पिंपळनेरची बांधकाड आमच्याकडे आहे कोण मध्यस्थ होता आमच्याकडे आहे कुठला हसापुरेने मध्यस्थी केली आमच्याकडे आहे मग तेवढं सगळं केलं तर काका ऐकतं ते उद्या सांगून टाकतेलं भाऊनी हेच सांगितलं गुपित असलेलं त्यांच्याकडेच राहू द्या त्याच्यामुळे आम्ही काय त्यांच्याबद्दल बोलत नाही सोलापूरवरनं फार्म हाऊसला माणसं येत होती ड्रायव्हर इथे पार्सल फार्म हाऊस आपण म्हणणार आपले रेहाय फक्त पण इतका खर्च आपल्याला वस्तुस्थिती आहे विठ्ठलाची शपथ घेऊन छत्रपतींची शपथ घेणार नाही विठ्ठलाचं बघतात विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो मतदानाचा विषय आज नाही ह्या गोष्टी कुठेतरी तुम्ही आम्ही पडताळल्या पाहिजे छत्रपती शिवरायांनी परस्त्रीची इज्जत माते समान समजली मग तुम्हाला सांगतो विकासाच्या गप्पा करायच्या लय विकास करायचा माड्यात करायची लयच करू वाटतोय 36 गावात करा करमाड्यात असला विकास नेता मोठं करू नका ना गोरगरिबाला करायची आम्ही नेतो गरीबाला आपण त्याला विकून नेणार एक कोळेकर डॉक्टर म्हणून आहे पाहूनच असते दवाखान्यातच येत नाही तर निस्तार संजय मामाचा प्रचार मला भेटलं परवा भाऊ म्हणजे आमचं तेवढं काय करणार त्यामुळे काय नाही करत पण इकडं सुया इंजेक्शन दिलं तर तिच्या दाम तसंच मला टाकते लोक परीक्षेकडे दवाखाना कशाला सोडताय 5.5 तिला म्हणजे झाले 5,000 नाते म्हणलं जाऊ तर सेवा करू 45,000 लोकांचा दवाखाना जेडपी त्याच्या ताब्यात म्हणून घेऊन त्याची ही विचारलं पाहिजे बरं मी म्हणतो की लय हल्ला होईल लय हातीने जेलमध्ये टाकते आपण राहून तरी काय सोनं व्हायचं मित्र ह्या गोष्टी लक्षात
तर प्रहार संघटना आणि बच्चू कडूंचं काम काय असतं तुम्ही आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहिलं, फेसबुकच्या माध्यमातून पाहिलं. काळूनियमाने असेल, गौतम असेल किंवा कोणी शाखाध्यक्ष दादा पवार असेल, नरवडे असेल, आपला हिथं आमच्यापाशी कोणच पुढारी नाही. सगळे आपण सारखे आहे. अतुल बाबू आपल्यात नेता कोण असेल तर फक्त एकमेव बच्चू कडू. इथं रमेश पाटील आमचे जिल्हा प्रमुख आहेत, कोण बी असू द्या, नाना असू द्या. आता ही नाना इकडे पंढरपूरचं तालुका अध्यक्ष आहे. मग नानाला मी म्हणलं काय करावं तर बच्चू कडूची ह्यांची ओळख करून दिली की लिंक लागेल. नाना आता डायरेक्ट जाते मुंबईला काम करून येते. रमेश पाटील डायरेक्ट जाते तर मुंबईला काम करून येते. संभादादा आमचं पदवी नाही कुठलं, संभादादा डायरेक्ट जाणार मुंबईला काम. बच्चू कडूला ओळखीची गरज नाही. तुम्ही जावा बरं संजय मामाकडे, सांगा बरं एक करार पाहिजे होईल चंद्र प्रकाशला एखादा पट्ट्या सांगा बरं होतोय कवाच होणार. हे उदाहरण आहे. साड्यातला माणूस जाऊ द्या, दत्ता जाधव शिवाय नाही होणार. जीवन मधला जाऊ द्या, हिला दादा. ही फळी भगवंताने ठेवली का? विठ्ठल म्हणला का फळीवर आल्यावर तुला दर्शन देतो, बामणाचा आल्यावर दर्शन देतो. छत्रपतींनी ठेवली का? छत्रपती शिवरायांनी, छत्रपती शिवरायांकडे बारका माणूस शेतकऱ्याच्या पेटाला हात लागला तरी हात काढून टाकायची पावर छत्रपतीची होती. आणि एका बाजूने आपण छत्रपतीचा वंशज म्हणतो, दाढी ठेवतो, अर्धे चंद्र लावतो, छत्रपतीच्या गप्पा मारतो. ठेवत नाही तुम्ही. मराठा शिववीर, मराठा टाईप राहायचं, अहिल्यादेवी होळकरांच्या ह्याच्यावर राहायचं. त्या काळी राहते अहिल्यादेवी जिथं महिला त्या काळी शरकाट पांघरायच्या. अशा ठिकाणी अशी माता राजमाता जन्मली की तिने गोड्यावर लढाई केली. मग हे सगळं आपण ऐकतोय, वाचतोय, पण तसं राहत नाही. आपण चाकरी कुणाची करतो? औरंगजेबाची. चाकरी कुणाची करतो? अफजल खानाची. चाकरी कुणाची करतो? आदिलशाहीची. उद्या तुम्ही विचारलं पाहिजे प्रत्येक सभेत, आणि अतुल खुपशेला तर आवर्जून विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्या गावात भाषण देता, पण तुम्ही आमच्या गावासाठी काय करणार? भाषण दिल्यावर आमच्या गावासाठी फायदा काय? फायदा अनेक सांगितले, पण तुमचा फोन आल्यानंतर जर काम नाही केलं, तुमचा फोन आल्यावर जर मी म्हणलो की मला दादालाच विचारू द्या तुम्ही कुठल्या गटाचा आहे, मी जर म्हणू द्या की काळूरावला विचारू द्या किंवा कुणाला विचारू द्या की प्रहारची ज्यांनी शाखा काढली, असली भानगडच नाही. पुण्य आणि आशीर्वादाची संघटना कुठली असेल तर प्रहार संघटना आहे. म्हणून बच्चू कडूच्या संघटनेचा आपण जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचवली पाहिजे. या दोघा चौघांना कारखान्याने ह्या आमदारकीच्या नादात ह्यांना गोरगरिबासाठी वेळ नाही. हे प्रत्येक माणूस येत असेल तर पुढाऱ्यापाशी येत असेल. जिल्हा परिषद मध्ये आणि संजय शिंदेच्या मागे लोक जाण्याचा उद्देश आहे की प्रत्येक माणसाला कॉन्ट्रॅक्ट मिळलं जातं, आणि कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो त्या माणसाला पैसे मिळले जातो. म्हणून प्रत्येक पुढारी त्याच्याकडे आकर्षित झाला जातो. मग पुढारी आकर्षित होत असेल तर आपण पुढारी बरोबर जायचं का? डीसीसी बँकेला कर्ज काढून गोडवान बांधलं, मार्केट कमिटीत कोरवाडी आणि गव्हाचा ठेका घेतला, 180चा गव्हाचा रेल्वेचा. ठेवायला गहू जागा नाही म्हणून त्या गोडवांचा वापर, जागा मार्केट कमिटीची. संजय शिंदे आणि बबन शिंदेचा एकही धंदा खासगीचा घेत नाही, एकही धंदा. नागराचं दुकान मार्केट कमिटीचं, टेंभुर्णी गॅस गोडवान मार्केट कमिटीच्या जाग्यात. गोडवान उडल तर अख्खी टेंभुर्णी जाईल, अशा ठिकाणी गॅस गोडवान. ट्रॅक्टरचं शोरूम मार्केट कमिटीच्या जागेत, टायरचं शोरूम मार्केट कमिटीच्या जागेत. मग तुम्ही म्हणसाल की ह्यांचा धंदा तरी आहे तर काय काय? अहो ह्यांनी ट्रॅक्टरचा धंदा टाकला की ह्यांना म्हणजे टायल्यात लय पैसा येते, ह्यांनी टायल्याचा धंदा टाकला. टायल्याचा धंदा टाकला की म्हणजे नांगरात लय पैसे येतात, ह्यांनी नांगराचा धंदा टाकला. नांगराचा टाकला की ह्याला म्हणजे टायरात लय पैसे येतात. टिंबुरीचं गेट जे जुनं होतं ती बंद केलं, कुठं जागा मिळाला म्हणून तिथं टायरचं शोरूम टाकलं. म्हणजे ह्यांनी कुठलाच धंदा करायचा ठेवला नाही. मग सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरांनी काय धंदा करायचा? धंदाच ठेवला नाही. कोणीतरी सांगितलं की किराणा दुकानात पैसे मिळतात, त्याला ग्रामपंचायतच्या जागेत विठ्ठल बाजार म्हणून. एवढंच नाही तर ह्यांना एका पोराने सांगितलं बाया मेडिकल मध्ये दिले पैसे मिळतात. मेडिकल बी टाकून दिलं कुर्रवाडीला. राहिलं काय? पुरावा नाही माझ्याकडे, नाही तर पोगाठा विठ्ठल सलून नावाचं दिल्लीला बी दुकान आहे. पुरावा नाही म्हणून बोललो नाही, तर मी कवा दिल्लीला गेलो नाही, पण हाय म्हणते. मग जर धंदाच ठेवला नाही, पदाला नवरेपणा, दुकानाला नवरेपणा. आम्ही काय बोलायला गेले की अतुल खुपशे केस पेपर वाचले, तुम्ही म्हणणार खरं आहे गड्या, असं अतुल खुपशेने केलं. पण अतुल खुपशेवर होणारी फक्त संजय शिंदे टाकले केस रात्रंदिवस काम करतोय, आणि रात्रंदिवस शेतकऱ्याची कामं करत असताना प्रचंड यांची काहीही परिस्थिती नव्हती. मग अशातली ही माणसं मोठी झालेली आहेत, आणि गावोगाव बांधलं लावलं, आणि गावाच्या माध्यमातून बांधण्याच्या माध्यमातून सत्ता मिळवलं. मार्केट कमिटीत गाळं बांधलं, 15-20 कोटी रुपये त्याच्यात मिळवलं.
तुम्ही म्हणसाल की वाळू तीच पोरं काढते ती वाळूचा धंदा पहिला कुणाचा होता माहितीये संजय मामा मिटकलवाडीवरनं वाळू काढली जाते विचारायचं त्याच्यात अरुण कडरे म्हणून पार्टनर होते पंढरपूरचे आणि संजय कोकाटे म्हणून ती पार्टनर दोघंही दोस्त होते दोघांनी मिळून वाळू काढली 5,000चं रॉयल्टीचं साजूक कोणच नाही साजूक कोण ही माणसं मोठी झाली नाही वाळूचा धंदा त्यांचा आणि दारूचा धंदा निस्ता बाबाचाच नाही त्यांच्या कारखान्यात ती दारू काढली जाते ती बी तुम्ही जर उद्या बघायचं असेल तिथं सुद्धा मग ही दारूवाली माणसं दारू विकणारे नेते ही आपलं बरे करणार आहे प्रत्येक पदकारात घेणार आहे फक्त तुम्ही एकदा निवडून दिलं ना तुमचा कार्यक्रम संपला नवरा त्या बाजूला असला की बायको ह्या बाजूला सगळं भाव असले की टपोरी पडायला त्याचं उदाहरण सांगतोय मौला साहेब म्हणून माझे मित्र आहेत करमाळ्यात त्याची सुरुवात झाली तुम्ही नीट ऐका मौला साहेब म्हणून माझे दोस्त आहेत मौला साहेब ओळखता मुलांनी एकदम चांगला माणूस नारायण नावाच्या पार्टीचा पहिल्या देवंतरावचा माणूस होता नारायण मौला साहेबाच्या 4-5 ट्रॅक्टर आहेत नवरा बायको भाभी राजकारणात असते शबीरबाई म्हणून पोरगा हत्तीसारखी 2-2, 4-4 पोरं आहेत काय करता भास्कर भांडेलावर ना ती प्रचंड तुम्हाला सांगतो त्यांच्या मागे लोक काय काय केलं पाहिजे संजय शिंदेने सांगितलं की अण्णा तुम्ही सांगा फक्त काय करायचं त्यांनी सांगितलं वाळूचा धंदा त्या शबीरबाईचा 6 महिन्यापूर्वी होता पण आता नाही संजय मामाने विचारलं वाळूचा ठेका तिथं आहे का कुठे एखादा चढ करून ठेवलेला आहे का त्यांनी सांगितलं एका ठिकाणी गायरानात वाळू साचवली पण ती शबीरबाईची नाही संजय मामाचा फोन पाडुळे पियायला गेला पाडुळे पियाने त्या वाळूच्या ठिकाणावर कारवाई केली आणि गरीब असणाऱ्या त्या शबीरबाईला फक्त संजय शिंदेच्या गटाला नाही म्हणून आज 4 दिवस झाले जेलमध्ये डांबले मग सर्वसामान्य माणसाने त्याच्याकडे काम नाही केलं की जेलमध्ये जायचं विषय राहिला पाथर्डीचा एक बलात्काराची केस डुप्लिकेट दाखल झाली बलात्कार झालेल्या महिलेचं नाव ओपन केलं ना पाहिजे पाडोळेनं ते पेपरला दिलं आणि त्या माध्यमातून कोर्टाची नोटीस त्यांना आली की बाबा पेपरला महिलेचं नाव का दिलं ज्याच्यावर अन्याय झालेला होता ज्याच्यावर अत्याचार झालेली होती ती माणसं होती नारायणाबाईची पातुर्डीला पाहुणरावळा असलं तरी गोटीवाल्याला माहिती असेल आणि ज्यांनी केलेला होता ती माणसं होती संजय मामाची केस कशी उलटवली बाबा बलात्कार झाला नाही कुठलीही कसलीही महिला असू द्या माते समान ती आपल्या शिलाविषयी आपल्या इज्जतीविषयी किती जरी पैसे दिलं तरी तयार होईल का पाथर्डी सारख्या आपल्या ग्रामीण भागात जिथं बलात्कार झाला तिथं फक्त संजय मामाची माणसं आहेत म्हणून त्यांना सांगितलं की ही केसच चौकशी दरम्यान डुप्लिकेट आहे आणि त्या महिलेवर केस दाखल केली हे कुठला न्याय आहे ही संजय मामाची झलक आहे झलक टेलर पिक्चरावर बाकी आहे तुमच्यापर्यंत बी नंबर येणार फक्त कंदरचं पाथर्डीचं उदाहरण काकाच्या हातातले केस जाणार आहे त्यावेळेस तो गडी ऐकत नाही अजून बघतो मोठा मिळला सिद्धेश्वर अप्पा कुठे आहेत जाधव आलेत का नाही आलं आमचं हिंगणीचं सिद्धेश्वर अप्पा मामाला क्षेत्रजी टाकली काम चालू केलं हनुमंत पाटील गेला गावचा सरपंच मामाकडे सिद्धेश्वर अप्पा सोडून दिले प्रत्येक माणसाचा यूज ऍड थ्रो सांगण्याजोगं बोलण्याजोगं खूप आहे फार्म हाऊस पासून त्या अनेक गोष्टीसाठी पण त्यांना प्रचंड राग येतो शिवाजी कांबळेंनी ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस शिवाजी कांबळेवर कुठली केस केली सांगतो बबनदादा म्हणून पतसंस्था आहे तुमची आणि बबनदादा म्हणून जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेत शिवाजीराव कांबळे डायरेक्टर होत बरोबर फिरणारा डायरेक्टर आता विकेला मी डायरेक्टर केलं सरपंचाला केलं अतुल राऊतला केलं पतसंस्थाच माझ्या ही कशाला हिशोब बघते ती शिवाजी कांबळेच्या डुप्लिकेट सह्या करायच्या अशा सह्या करत करत ज्यावेळेस पतसंस्था मोडीत आली त्यावेळेस 50 लाख रुपयाचं जी कर्ज होतं ती लोकांनी काढलेलं पण शिवा कांबळेनं शिफारस केली अशा डुप्लिकेट सह्या केल्या आणि शिवा कांबळेवर 50 लाख रुपयाचा दावा दाखल संजय मामाच्या पतसंस्थेने केला संजय मामा म्हणतो एकही मला आयुष्यात केस झाली नाही अहो तुम्ही आम्ही चोरी केलेल्या तर किरकोळ असलेल्या पण लोखंडाच्या बांधायची दार चोरलेली पहिली केस माढा तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातली कुणावर असेल तर ती संजय शिंदेवर दाखल झाली लोकांनी ठरक पडल्यावर आपण म्हणत नाही का बोरगी रस्ते ऐकते बाजाराची दारच ऐकून टाकली पट्ट्याने ही संजय शिंदेवरची पहिली केस दुसरी केस कुठे असेल सांगतो प्रत्येक गोष्ट पुराव्याची सांगतो तुम्ही आम्ही 11 टाकला तर बाहेर दम देते 11 म्हणते की 11 चालत नाही 18 लाख रुपये वीज चोरीची केस कुणावर असेल तर संजय शिंदेवर असेल आता एवढ्या का गोष्टी सांगायच्या
का तर ती मुलाखत देताना म्हणते माझ्यावर एक बी केस नाही. अरे बराच साव आहे तू, तुझ्यावर कसलीच केस नाही. मग शेतकऱ्याच्या पोराला एवढा त्रास देतोय. मित्रांनो, आजही सांगतो की गेल्या 10 वर्षापूर्वी ज्या माणसाने 10-10, 8-8 केसी दिल्या, अशा माणसाच्या विरोधात गेल्या 10 वर्षापासून लढायसाठी आवडतो. पण प्रत्येक ठिकाणी आपदत असताना एकट्याला जमलं नाही. पण बच्चू कडू सारखा माणूस मिळाला. मग तुमचं माझं भवितव्य बरबाद केलं. सांगण्याजोगं खूप आहे, जसं जवळ येईल तसं येईल. की कुठल्या मुलींवर बलात्कार झालं, कुठल्या मुलींच्या हत्या झाल्या, कुठल्या महिलांना बंगलं बांधून दिलं, कोण फार्म हाऊसवर गेलं, कोण मुलकड गेलं, कुठल्या पोराची बायकोकड, कुठल्याच काय, प्रत्येक गोष्ट पुराण्याविषयी तुमच्या समोर ठेवणार. पण ती वेळ आज नाही. त्याच्यासाठी करमाळा तालुक्यातल्या माणसाची इज्जत वाचवण्यासाठी मी फिरतो. प्रत्येक माणसानं, त्याला कुणीही प्रेमी असू द्या, बाहेर विचारलं पाहिजे, बाहेर भेटलं पाहिजे, बाहेर रामराम घातला पाहिजे. पण तुमच्या पाया पडून सांगतो, विठ्ठलाची तुम्हाला शपथ आहे, संजय शिंदेला घरात नाही, घरात नाही नका. पुढचं काय ते विचार म्हणून अनेक किस्से आहेत. तुम्ही जर सांगितलं तर माणसाला आतुरभाव काय. आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोब तुम्ही मला विचारलं पाहिजे की बाबा करमणुकीसाठी, बोलण्यासाठी करणार आहे. शिवनाना कांबळेला 25 वर्ष वापरून कडीपत्त्यासारखं फेकून दिलं. उद्धव माळेची दोन्ही पोरं रस्त्यावर आणली. उद्धव माळेला कामालाच ठेवला. कामालाच आहे ना, पीए म्हणून, जिल्हा परिषद सदस्य असणारा पीए म्हणून ठेवला. राजू चौरे माड्याचं रात्रंदिवस काम करणार सोडून दिलं. राजू चौरेंनी काँग्रेस गाठलं, काँग्रेस मधनं सोडून दिलं. राजू चौरेची नाना पांगेची भांडणं लावायची. माड्यातला विषय संपला. पूर्ण जयंत पाटलाची अण्णा टाण्याची. सर्वात संजय मामाचा दोस्त पहिला कुठला असेल तर विठ्ठल जगदाळे म्हणून कुर्डवाडीचा होता. विठ्ठल जगदाळेच्याच नावावर कर्ज काढलं आणि बिचाऱ्याला ती सहनच झालेला आहे. इतक्या मोठ्या माणसाला काय बोलू म्हणून त्या बिचाऱ्याला अटॅकचा झटका आला आणि पहिला बळी कुठे गेला असेल तर विठ्ठल जगदाळेचा एकदम जीवलग दोस्त होता. मग दोस्ती कोणाबरोबर कशासाठी करायची. ज्या आतकर सरचा मर्डर झाला त्याच्याही बँकेतलं कर्ज दुसऱ्यांच्या नावावर काढलं, वापरलं. व्यंकटेश पाटलांच्या नावावर कर्ज काढलं. सुधीर माळकांची ग्रामपंचायत संपवून टाकली. खंडू नलवडे म्हणून आमचे उपसभापती लवळचं, ती आज कुठं आहेत. आमच्या नागा खट्टेंवर सुद्धा त्यांनी अन्याय केला. म्हणजे ही प्रत्येक माणसं कुठे गेली बघा. की ही जेवढी माणसं संजय मामाच्या जवळ होती, प्रत्येक माणसाला वापरायचं सोडून द्यायचं, वापरायचं सोडून द्यायचं, वापरायचं सोडून द्यायचं. पण तुमच्या माझ्यावर बी हीच वेळ येणार आहे. मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येकावर जर अशी वेळ येऊन जर आपण काम करायचं, त्याचं फार्म हाऊस बघायचं, स्विमिंग टँक बघायचं का जायचं, तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. आणि आपल्या येणाऱ्या महिलेची, आपलीची इज्जत वाचवली पाहिजे. आणि कोण कितीही मोठा असला तरी आपल्या गरिबासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या सर्वसामान्यासाठी काय काम करतो हे विचारलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला सांगतो की आपण गावच्या नेत्यावर कुणाच्या मागे जायचं ही मी सांगणार नाही. पण तालुक्याच्या ठिकाणी काम करताना कुणाच्या मागे गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे आणि कशासाठी गेलं पाहिजे हे तुम्ही अतुल भुक्षेला विचारलं पाहिजे. इथून पुढच्या काळात बराच वेळ झालेला आहे. तुमचं काम रेशन काढण्यासाठी नडू द्या, आधार काढण्यासाठी नडू द्या, नीट ऐकून घ्या, जातीच्या दाखल्यासाठी नडू द्या. एखाद्या गरीबाच्या पोराचं शाळेचं ऑपरेशन, शाळेचं ऍडमिशन होत नाही, पैशाचं काम नडलंय, त्याला सुद्धा आम्ही दत्तक घेण्याचं काम बच्चू कडूच्या माध्यमातून करतोय. कुणाच्या लग्नाचं काम नडलं असेल, बँकेचं कर्ज नाही मिळालं तरी ठराविक थोडी फुल नाही फुलाची पाकळी मदत करण्याचं नक्कीच गरीब आणि गरजूसाठी काम करतोय. ऑपरेशनचं काम करतोय. एवढी सगळी कामं केल्यानंतर आपल्याला राहतंय काय ऊसाचा प्रश्न आम्ही मिटवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी एक वेळ चान्स द्यायचा, चान्स मत मारून द्यायचा नाही, चान्स फोन करून द्यायचा की भावांचं ऊसाचं काम नडलंय, भावांचं लाईटचं काम नडलंय. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल ना की माणूस कामाचा आहे त्या वेळेस मताची गोष्ट राहू द्यावं. पण आमच्या बरोबर नुसतं रामराम तरी करा, रामराम तरी, मत तुमच्या मनामध्ये प्रेम आणि आशीर्वाद. बऱ्याच वेळापासून आपण बोलतोय, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं आभार मानतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.